स्मरणं वासरमणिरिवसां राशिं नाशयति विघ्नानां या कुन्दे मृदुशारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिवैर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा सर्वमङ्गलं माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा नन्दगोपगृहे जाता यशोदा गर्भसंभवा दत्सौ नाशविष्यामि विन्ध्याचलविवासिनी निदज्ञानवती सती भगवती श्रीशारदा बोधिनी ब्रह्माणी भवती कृपा बलवती मोहिनी अनाशक्तिमती सदा भगवतीजम् अपान संजीवनी वासिनी विलसिनी चंडांश तेजस्विनी सा मां पातु सरस्वती भगवती लक्ष्मीश्च पद्मावती अम्बा माता की जय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासो ततो जयमुदीरयेत्। येथे असं नसतं, देवता मातृदेवता पितृदेवता गुरुदेवता यांना वंदन करून श्रोता वक्ता श्रीराम सर्व परमेश्वर रूप श्रोत्यांना वंदन करून आज आपण या देवी भागवताच्या दुसऱ्या दिवसाच्या कथानकाला सुरुवात करतोय। काल आपण पाहिलं की जन्मेंजयाने सर्पसत्र केलं आणि तिथे तक्षकाला तो काही बळी देऊ शकला नाही, कारण तक्षक इंद्राच्या ह्याला गेला होता आणि त्याने इंद्रासह जेव्हा आहुती केली तेव्हा अगस्ती तिथे आले, अगस्ती ऋषी, आणि त्यांनी हे संपवलं। पण इथे प्रश्न आहे, सुत ऋषी सुचाना विचारतात की एवढा जो सापांचा बळी गेला ते का गेला, त्याच्या पाठी काहीतरी कुठचीही गोष्ट काहीतरी कारण असल्याशिवाय घडत नाही। आणि तेव्हा इथे कश्यप मुनींच्या पत्नी कद्रू आणि वनिता यांची कथा येते की त्यांची एक दिवशी आपसात पैज लागली। काय पैज लागली की सूर्याच्या रथाचे घोडे कसे आहेत, तर कद्रू म्हणते, मग वनिता म्हणते की सूर्याच्या रथाचे घोडे पांढरे आहेत, आणि कद्रू म्हणते नाही नाही ते काळे आहेत। आणि त्यांची पैज काय लागते की जी हरेल तिने दुसरीची दासी व्हायचं। आता हे जे नाग आहे ते कद्रूचे पुत्र आहेत, आणि तेव्हा कद्रू नागांना सांगते की तुम्ही काय कराल की घोड्याच्या शेपटीला काय करा, जाऊन वेळखा घाला। घोड्याच्या शेपटीला वेळखा घातला की नागाने वेळखा घातला की ती शेपटी काळी दिसणार। आणि म्हणून तो पण काय होतं, पहिले 50 नाग नाही म्हणतात, या कर्माला नाही म्हणतात, आणि म्हणून ती त्यांना शाप देते की जन्मेंजय सर्पसत्र करेल त्यात तुमची आहुती पडेल। अर्थातच इतक्या सापांना आहुती पडल्यानंतर मग मात्र काय झालेलं आहे, बाकीच्या सापांनी जाऊन त्या शेपटीला वेळखा घातलेला आहे। आणि जेव्हा बघितलं तेव्हा ही कशी दिसलेली आहे, घोड्यांची शेपटी कशी दिसलेली आहे, सूर्याच्या घोड्यांची शेपटी काळी दिसलेली आहे, आणि त्यामुळे अर्थातच झालेलं आहे काही इथं हरलेली आहे आणि ती त्या कद्रूची दासी झालेली आहे। गंमत अशी आहे, इथे एक दिवशी गरुड येतो आणि तो आईला म्हणतो की तू अशी की नका, आणि तेव्हा ती सांगते की अशी अशी पैज लागलेली होती आणि त्याच्यामध्ये काय झालंय की मी हरले म्हणून मला तिची दासी व्हायला लागलं। आणि तेव्हा गरुड म्हणतोय की मी आणि सूर्याचा सारथी असलेला वरुण असे इतके तेजस्वी पुत्र, इतके पराक्रमी पुत्र तुझे असताना तुझ्यावरती ही वेळ का यावी, आणि मी तुला हवी ते घेऊन जाईल। आणि म्हणून तो साता जिथे कद्रू होती तिथे तो घेऊन जातो, आणि तो कद्रूला हात जोडून म्हणतो, माते की माझ्या मी तुला काय केलं की माझी माता तुझ्या दास्यत्वातून मुक्त होईल। आणि तेव्हा ती सांगते की मला अमृत कलश आणून दे। कशासाठी, ते अमृत सापाने प्यालो की काय होईल, साप अमर होतील, आणि म्हणून तू
अमृत कलश आणून ते वर्णन केलं आहे. गरुड गेलेला इंद्राकडे आणि इंद्राकडून तो अमृत कलश घेऊन आलेला आहे आणि अमृत कलश आणून कद्रूला त्याने दिलेला आहे. विनीता तिच्या दास्यत्वातून मुक्त झालेली आहे. गमत आहे, नाग स्नानाला गेल्यानंतर इथे इंद्र आलेला आहे आणि तो अमृत कलश परत पळवून घेऊन गेलेला आहे. पण तो कलश नेताना जे अमृत तिथे बाजूला त्याच्यावर पडलं ते अमृत नागाने चाटलं आणि त्यामुळे ते द्विजीव म्हणजे त्यांच्या नागांच्या जिव्हेला भेग पडली आणि ते द्विजीव झाले असं वर्णन केलेलं आहे. इथं मी लक्षात घेते प्रत्येक गोष्ट ही जी काही वर्णन केलेली आहे ना ते काय आहे की माणसाच्या मनाची विकृती काय काय करते. आजच बाहेर असलेला प्रसंग कालच तुम्हाला सांगितलं होतं की किती सावध असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि आज मला वाटतं सगळ्यांना बाहेरच्या परिस्थितीची कल्पना असेल. गाड्या बंद आहेत ना त्या असण्याचं कारण काय आहे लक्षात घ्या. विश्वास कोणावर ठेवायचा आणि विश्वास कोणावर ठेवायचा नाही. कोणाजवळ कसं वागायचं आणि आपण अंतर्मनातून सावध किती असायला पाहिजे. आणि एक दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. आपण देवी मागवतो तिथे या देवीची उपासना करून देवाला आपल्या घरातला आपल्या धर्माची पद्धत अशी आहे पहिल्यापासून घरातून बाहेर पडताना मोठ्या माणसांना सांगायचं तसं देवाला सुद्धा सांगून बाहेर पडायचं. अगदी आपण एकटेच तर घरात मोठी माणसं कोणी नाहीत पण देव सदा सर्वदा सर्वत्र संचाला आहे आणि म्हणून देवाला मी कुठे जाते आणि का कार्याला जातोय बरे काही मोठ्याने ओरडून सांगायचं नाही. जगाला कळण्यासाठी सांगायचं नाहीये. ती शक्ती आपल्या बरोबर असावी. त्या शक्तीला जेव्हा आपण सांगून निघतो जेव्हा आपण आपल्या माता पित्यांना नमस्कार करून निघतो तेव्हा त्यांचं संरक्षण आपण जिथे असू तिथे आपल्याला मिळत असतं. असा हा जो भाग आहे. पण आम्ही काळाच्या ओघात हे विसरलेलो आहोत. आपण आपल्या मुलासुनांना हा नमस्कार करून बाहेर जाणं सांगून बाहेर जाणं हेच मुळे शिकवायला विसरलो की ती ऐकत नाहीत की हे सगळं कालबाह्य आम्हालाच वाटतं. हे सगळेच प्रश्न आहेत. त्याची उत्तरं प्रत्येक जण ज्याचा तोच देऊ शकतो. पण ह्या गोष्टी कालबाह्य नाहीयेत. या गोष्टी आजही नितांत गरजेच्या आहेत असं आपल्याला ऐकून बाहेर घडणारे प्रसंग सांगतात. आता इथे पुढे वर्णन केलेलं आहे की जन्मेंजयाला प्रश्न पडलेला आहे. जन्मेंजयाला वाटतं की आपण हा यज्ञ तर पुरा करू शकलो नाही आणि आता आपल्याला मुक्ती कशी मिळेल. आणि मग तो व्यासांना प्रश्न विचारतोय की ही सृष्टी कशी निर्माण झाली. हे ब्रह्मा विष्णू महेश निर्माण कसे झाले. हे ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय. आणि इथे व्यास त्यांना उत्तर देत आहे. आता गंमत सांगते. हा व्यासानं प्रश्न विचारल्यानंतर वर्णन केलंय की ते व्यास म्हणतात की मी हाच प्रश्न नारदांना विचारला होता. तेव्हा नारद म्हणतात की मी हाच प्रश्न माझे पिताश्री ब्रह्मदेव यांना विचारला होता. म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगितलं तसं मलाच सगळं माहिती आणि मी सांगतो असा या पुराणातून कुठच्याही पुराणात उल्लेख नाहीये. यातून पहिला आम्हाला शिक्षण काय दिलेलं आहे की जे तुम्हाला ज्ञान प्राप्त आहे त्याची शक्तीकडून कुठून तरी कोणाकडनं तरी शिकून गुरुकडून कुठच्या तरी पुस्तकांतून तुम्हाला हे ज्ञान मिळालेलं आहे. तेव्हा त्याचे ऋण आणि त्याचा उल्लेख स्पष्टपणे करायला लाजू नका. तो उल्लेख स्पष्टपणे करा. अगदी बारीक बारीक मुद्दे ह्याच्यातून सांगितलेले आहेत आणि त्यामुळे तो सांगितलेला आहे. आणि तेव्हा म्हणे ब्रह्मदेवाने जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणाला की मी पाण्याच्या कमळावर मी विचार करतोय की इथे कुठेही आधारभूत असायला आवश्यक असणारी धरती तर कुठे दिसत नाही. मग हे कमळ आलं कुठून. ब्रह्मदेवाचं चिंतन आहे. इथे पण आम्ही शिकायचं आहे की आम्हाला हे असं का घडलं. हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा प्रथम आपण आपलं चिंतन करायचं आहे की हे कोणतरी काहीतरी सांगेल ह्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्याला स्वतःला चिंतन करता आलं पाहिजे. हा एक फार महत्वाचा भाग आहे. आणि इथे ब्रह्मदेव चिंतन करतोय की मी असं इथे पृथ्वीचा तर आधार नाही. मी या कमळावर आहे पण मी इथे आलो कुठून. मला निर्माण कोणी केलं. आणि म्हणून त्या पृथ्वीचा शोध घ्यायचा म्हणून त्या कमळाच्या देठातून तो शोध घेण्यासाठी गेलेला आहे. शोध घेण्यासाठी गेलेला आहे पण त्याला शोध लागला नाही असं वर्णन आहे. आणि मग त्याला आकाशाने ऐकू येते तप कर. आणि म्हणून त्याने तप करायला सुरुवात केलेली आहे. आता इथे पण अर्थात कुठचाही व्यास हे व्यक्त करत नाही
पण आपल्याला चिंतन करायचं हा मला हे भागवत संतांचा पहिला प्रश्न आहे. आणि म्हणून जर आपण आपले तप म्हणजे आपली कल्पना असते कुठच्या तरी देवाचं नामस्मरण करायचं, जप साधना करायची. मग आधी जर काही निर्माणच झालेलं नव्हतं तर ब्रह्मदेवाने तप केलं म्हणजे काय, तर तप याचा अर्थ असा आहे की तुमच्या श्वास निश्वासावर नियंत्रण. नेमकं तप म्हणजे काय, आणि उपासना म्हणजे उपासना म्हणजे देवाजवळ बसणं. तेव्हा उपासना तप याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये वेगवेगळे अर्थपूर्ण भाव भरलेले आहेत आणि ते आम्हाला समजले पाहिजेत. आम्ही सगळेच शब्द बऱ्याच वेळेला एकाच अर्थाने वापरतो. तेव्हा तसं होता की ह्या चुका आपल्याकडनं होऊ नयेत अशी भगवंताची इच्छा आहे, कळलं की नाही. आणि म्हणून त्यांनी तप केलेलं आहे, किती हजारो वर्ष तप केलेलं आहे. आणि मग त्यांना पुन्हा आकाशवाणी ऐकू आली, सृजन कर. आता सृजन काय करायचं आहे, काय काहीच बनवायला सांगितलं तर काहीतरी साहित्य पाहिजे, साधन पाहिजे, काहीच नाहीये. आणि म्हणून त्या भगवंत त्या ब्रह्मदेव त्या पराशक्तीचं स्मरण करतात. वर्णन केलंय की तू निर्गुण निराकार आहेस, पण हे विश्व ब्रह्मांड तूच निर्माण करतेस. तूच अगदी शूद्र प्राण्यापासून श्रेष्ठ प्राण्यापर्यंत तूच हे निर्माण केलेलं आहेस. तेव्हा हे माते मी काय करू ते मला सांग. आणि इथे त्यांना प्रत्यक्ष देवी दर्शन देते आणि देवी त्याला मार्गदर्शन करते असं ब्रह्मदेव नारदाला सांगतायत. नारदाने व्यासाला सांगितलंय आणि व्यास जन्मजयाला सांगतायत. लक्षात घ्या. आणि आपण इथे भगवंतानी सांगितलं त्याचं चिंतन आपण करतोय. तर इथे देवीला सांगितलंय, देवी प्रत्यक्ष त्याला दर्शन देते आणि मग ती म्हणते की ब्रह्म प्रत्यक्ष सत्य काय असेल तर ब्रह्मच आहे. आणि ते ब्रह्म आणि मी यात काहीही फरक नाही. हा ब्रह्मच प्रथम ब्रह्मांड निर्माण करतो. हा ब्रह्मच ब्रह्मांड निर्माण करतो आणि ब्रह्मांडाच्या अंश रूपाने वृक्ष, वेली, पान, प्राणी निर्माण करतो. आणि ह्या प्राण्यांच्या अस्तित्वामुळे याला ब्रह्मांड म्हटलं जातं. किती सुंदर विश्लेषण आहे, प्रत्येक गोष्टीचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आणि याला ब्रह्मांड म्हटलं जातं. पण हे ब्रह्मांड ह्याच्यासाठी काय, तर 16 तत्व आणि 7 मातृका यांच्या आधाराने हे ब्रह्मांड निर्माण होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे देवीनेच त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा ब्रह्मा विष्णू माहिती ते ब्रह्मा विष्णूचे आहेत आणि त्यांनी त्याला देवीला स्तवन केलेलं आहे आणि ते प्रार्थना करतायत. हे सगळं आपल्याला कळवून घ्यायचं आहे ब्रह्मांड म्हणजे काय. तेव्हा विष्णू त्याला म्हणतोय माते, तू काहीही करण्यास सामर्थ्यशाली आहेस आणि म्हणून तू मला पवित्र असं शुद्ध ज्ञान प्राप्त होईल असा वर दे. आणि म्हणून तिने विष्णूलाही मंत्र दिलेला आहे, त्रयाक्षरी मंत्र दिलेला आहे. तो मंत्र विष्णू सतत जपताना सांगते की हा मंत्र तू जपलास की तुला काय होईल, तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि पुन्हा शिव तिला प्रार्थना करतोय की मला या ब्रह्मांडाचं ज्ञान नाही पण मला मुक्ती पाहिजे. आणि म्हणून ती नवाक्षर मंत्राचा उपदेश शिवाला देते. शिवाने उभं राहूनच त्या मंत्राची साधना केलेली आहे, वर्णन केलेलं आहे. आणि ब्रह्मदेवही तिला सांगतोय की मला जी सृष्टी निर्माण करण्याची, त्याचं रक्षण करण्याची जे सामर्थ्य आहे त्यासाठी तू मला ही ज्ञान दे. तेव्हा ही देवी त्यांना ज्ञान द्यायला सुरुवात करते. ती त्रिगुणांचं वर्णन करते. ती म्हणते त्रिगुण ही सगळी सृष्टीची निर्माण आहे. तिथे त्रिगुणांचं सात्विक, राजस आणि तमोगुणी. तर ती म्हणते हा जो विष्णू आहे हा सात्विक आहे आणि म्हणून त्यालाही मी लक्ष्मी नावाची शक्ती त्याला अर्पण करते आणि त्याने या शक्तीच्या आधारे या विश्वाचं पालन करावं. ब्रह्मदेवाला सांगते ही सरस्वती ही शक्ती मी तुला देते. ती रजोगुणी आहे. तिच्या सामर्थ्याने, तिच्याच आधाराने तू ही सृष्टी सर्व निर्माण करावीस. आणि शिवाला सांगते की शिव हा कसा आहे, तामस वृत्तीचा आहे. त्याला मी गौरी शक्ती देते. पण हा विष्णू श्रेष्ठ आहे
म्हणून त्या परमेश्वराची, त्या परमात्म्याची साधना करताना त्याने सात्विक गुणाचा अंगीकार करावा. पुन्हा त्रिगुण आहेत, त्रिगुणांचं वर्णन केलेलं आहे. पण ह्या त्रिगुणात वावर करताना तुम्हाला ते त्रिगुण यथार्थ दृष्टीने कसे वापरता आले पाहिजेत, याचंही म्हणजे सहज आपल्याला वाटतं कसं सांगणार, याने सांगायचंय. गंमत सांगते, जर तुम्हाला ज्ञान आणि विवेक या दोन्ही गोष्टी जागृत असतील तर जे उच्चारू नाही ते न उच्चारता पण सांगायचं तेच सांगायला व्यवस्थित सांगता येतं. हे आम्हाला देवी शिकवते तिच्या सांगण्यातून. म्हणजे आता मग ते सांगते की हे जे विश्व आहे ते निर्माण कसं झालं, तर पंचमहाभूत, इथे जो पंचीकरण हा विषय आहे समर्थांनी लिहिलेला, तो पंचीकरणाचा संपूर्ण सविस्तर विषय इथे दिलेला आहे. आणि या पंचभूत सप्त मात्रा आणि प्राणपान या पंचवायू या मिळून आपण हे ह्यानी जरी देह निर्माण झाले तरी या जगदंबा म्हणते तिथे मी प्रवेश करते आणि हे देह कार्यान्वित होतात. म्हणजे पुन्हा आत्मशक्ती, चैतन्य शक्ती याचं वैशिष्ट्य काय आहे हे तिथे तिने सांगितले आहे. आणि अशा तऱ्हेने तुम्ही कार्य करा असं जन्मेंजयाला कोण व्यास हे सगळं कथानक जन्मेंजयाला सांगतात. आता जन्मेंजयाचे प्रश्न संपतच नाहीत. तो पुढे म्हणतोय की माझ्या सगळ्या कुलवंशाला मुक्ती मिळण्यासाठी, तसंच माझ्या वडिलांना मुक्ती मिळण्यासाठी मी काय करावं. आणि तेव्हा व्यास त्याला सांगताय की तू या श्रेष्ठ असलेल्या तत्वाची, या जगदंबेची, आता ही जगदंबाच माया रूप धारण करते आणि अनेक गोष्टी घडवत असते. म्हणजे पुन्हा जगदंबा तीच माया आहे, कळले की अनेक रूप घेऊन ती अनेक गोष्टी घडवत असते. म्हणून तू काय करशील, तर तू या जगदंबेचं मंदिर बांध. तू या जगदंबेच्या उद्देशाने यज्ञ कर. आणि हा यज्ञ कसा करावा, याच्यासाठी विष्णू निर्माण झाल्यानंतर विष्णूने ते महामायेची स्तुती केली आणि त्याने सगळ्या ऋषीमुनींना बोलून यज्ञ देवीसाठी यज्ञ केला. या यज्ञासाठी प्रथम त्याने सुचिरभूत झाले. पुन्हा विष्णू सारख्या देवाचा तो सुचिरभूत झाला असं वर्णन केलेलं आहे. सुचिरभूत झालेला आहे, त्याने जपयज्ञ केलेला आहे आणि नंतर त्याने साहित्य जमवून यज्ञाच्या आहुत्या दिलेल्या आहेत. आणि तेव्हा ती जगदंबा प्रसन्न झाली आणि विष्णूला आकाशवाणीचे दर्शन दिलेलं आहे आणि ती सांगते की तू सर्वात श्रेष्ठ होशील. सर्व विश्व आणि सर्व देव तुला मान देतील. आणि ती सांगते की सर्वांनीच यज्ञ करताना हा विष्णू मुख्य आहे, म्हणून प्रथम त्याला आवाहन करून त्याचं स्वागत करा. आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आपण बघतो या विष्णूच्या नावाने, अग्नीच्या नावाने पुढोराश म्हणजे त्यांच्यासाठी हे ठेवले जातात. यज्ञ करणारा आपले जिथे यज्ञ, आता बऱ्याच वेळा ठिकाणी आपण यज्ञाला सुद्धा जातो, अर्थात इथल्या लोकांविषयी माहिती नाही पण जे काही समाजात दिसतं त्याविषयी बोलते. आम्ही यज्ञाला जातो आणि यज्ञ तिथे काय चाललंय ते बघायचं सोडून आपण बाहेरच गप्पा मारत बसतो. लक्षात घ्या, मग पुढोराश म्हणजे काय, नेमका अरणीतून अग्नी निर्माण करणं म्हणजे काय, हे आम्ही जर तिथे यज्ञाला गेल्यानंतर यज्ञाच्या ठिकाणी जर मनाने आणि देहाने स्थिर असू तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि असा तो यज्ञ कर असं जन्मेंजयाला सांगतायत. आणि वर्णन केलं आहे की जन्मेंजयाने त्याप्रमाणे देवीचं मंदिर बांधून देवीसाठी यज्ञ केलेला आहे असं वर्णन केलं. पुढे वर्णन केलं आहे की एक दिवस सगळे ऋषी बसलेले आहेत आणि जमदग्नी ऋषी, पुन्हा हे लक्षात घ्यायचंय. आता आपल्याला म्हणलं जमदग्नी किती ज्ञानी आहे, तो शिवाचं रूप आहे आणि तरीही तो प्रश्न विचारतो असं प्रश्न केलाय की जमदग्नी विचारतात की या सगळ्या दैवतामध्ये श्रेष्ठ दैवत कोण, आपण कोणाची उपासना करावी. आणि तेव्हा लोमांश नावाचे ऋषी आहेत ते उत्तर देतात, ती जी पराशक्ती आहे, निर्गुण निराकार शक्ती आहे, तिला अंबा म्हणतात. या अंबेचीच उपासना करावी. लोमांश ऋषी ते सांगतात की या अंबेचीच उपासना करावी. आता तिच्या उपासनेचं महत्व काय, याच्यासाठी ते तिथे कथा येते. आता ती जी कथा आहे ती आहे की यज्ञाचं महत्व काय, शाप आणि उपशापाचं महत्व काय. इथे की एक ब्राह्मण असतो देवदत्त नावाचा.
आणि तो निपुत्रिक असतो. निपुत्रिक असतो म्हणून तो पुत्र होण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. तो यज्ञाचा जो उत्साह आहे, जो ब्राह्मण आहे, तो सामवेद गायन करतो असं वर्णन केलंय. स्वररहित सामगायन, पण त्याला धाप लागते आणि त्यामुळे त्या स्वरात खंड पडतो. म्हणताना धाप लागली की आपल्याला माहिती थांबायला लागतो, तुटक तुटक म्हटलं जातं. तेव्हा हा जो यजमान आहे त्याला राग येतो, देवदत्ताला राग येतोय आणि तो त्याला म्हणतो की मी पुत्र वाहण्यासाठी यज्ञ करतोय आणि तू स्वरभंग केलास. स्वरभंग केलास, तो इतकं काही रागाने त्याला बोलतोय पुरोहिताला. आणि तेव्हा त्या पुरोहिताला राग येतोय आणि तो त्याला शाप देतोय की तुला पुत्र होईल, पण तो मूर्ख, क्षंड आणि अज्ञानी निर्माण होईल. लक्षात घ्या आपली चूक काय झाली हे लक्षात इथे फार महत्वाची गोष्ट आहे. आपणही वेगवेगळी कार्य करत असतो, आपण गुरुजींना बोलावतो, पण कधी कधी अनवधानाने म्हणा किंवा अज्ञानाने म्हणा एखादी त्या भिक्षुकाकडून, त्या गुरुकडून काही चूक होऊ शकते. पण जोपर्यंत आपण त्याला पौरोहित म्हणून पूजलेला आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्या अगदी सत्याची पूजा सांगायला सुद्धा वर्णी द्यावी लागते त्या गुरुजींना. अक्षत देऊन त्यांच्या हातावर फुल देऊन आपण त्यांना अधिकार देतो ती पूजा सांगण्याचा, करण्याचा. हा जोपर्यंत आपण त्यांना अधिकार दिलेला आहे आणि जोपर्यंत ब्राह्मण पूजन करून ते तिथे उठले नाहीयेत, तोपर्यंत ते कितीही चुकलेले असले तरी त्यांना आपण काहीही अयोग्य बोलू नये. आणि मनात विचार आला तरी त्या देवतेची क्षमा मागून शांत करावं. हेही पुन्हा सांगते, इतकं विश्लेषण कोणी करत नाही. मला माहिती आहे मला उशीर का होतो, पण या भागवतातून आम्हाला आम्ही काय करायचं, आम्ही काय चुका करू नयेत ह्या कळल्याच नाहीत, तर देवी प्रसन्न निश्चित होणार आहे. देवीचं नुसतं एक अक्षर सतत घेतलं तरी प्रसन्न होते, पण पाप आणि पुण्याची बेरीज वजाबाकी होत नाही. आणि आपल्याला जर फक्त पुण्यच गाठी पडून आपल्याला जर मुक्ती हवी किंवा पुढचा जन्म उत्तम मिळायला हवाय, तर नेमक्या चुका आपल्याकडनं काय होतात त्या करू कशा नाहीयेत, कथानकातून सांगितलंच आहे. पण त्याच्यावर आम्ही चिंतन का होतं, एक कथा संपायच्या आधी दुसरी कथा सुरू होते, मागची कथा मागेच राहते, पुराणातली वांगी पुराणात. आणि तसं होऊ नये म्हणून सांगितलेलं असलं की नाही की कदाचित जरी आत्ता आवडलं नाही तर असा प्रसंग येईल तेव्हा चिंतन करताना आठवण होते की आपल्याला हे करायचं नाहीये. आणि त्याप्रमाणे त्याला शाप दिलेला आहे. आता मात्र त्याच्या लक्षात येत आहे की आपण काय चूक केली, काय देवदत्ताच्या लक्षात येत आहे आणि तो त्यांचे पाय धरून क्षमा मागतो की मी चुकलो, मला असा पुत्र. कारण असं म्हणतात की षंडपुत्र असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं, आणि म्हणून मला तुम्ही क्षमा करा. आणि तेव्हा तो भिक्षुक काही काय होतोय, शांत होतोय आणि तो म्हणतोय हा तुला होणारा पुत्र, माझा शाप तर काही खोटा होणार नाही, पण तो पहिल्यांदा जरी अज्ञानी असला, षंड असला, तरी तो पुढे उत्तम ज्ञानी होईल, तो उत्तम कवी होईल, असा त्याला आशीर्वाद दिलाय. आता याला मुलगा झालेला आहे, त्याचं नाव उपथ्य असं ठेवलेलं आहे. पण तो पूर्ण षंड आहे, ज्ञानी आहे. 11 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं मौंजी बंधन केलेलं आहे, पण त्याला गुरुकडे पाठवलेलं आहे, पण त्याला कुठच्याही तऱ्हेचं ज्ञान प्राप्त होत नाही. आता त्यामुळे काय होत आहे, समाजाकडनंही अवहेलना होते, प्रत्यक्ष आई वडिलांकडनं अवहेलना होते. तेव्हा तो घरातून निघून वनात निघून जातो. पण एवढं सगळं असलं तरी त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, तो सत्यच बोलत असे, तो कधीही असत्य वागत नसे, असत्य बोलत नसे. आणि म्हणून त्याला पुढे सत्यव्रत असं नाव पडलं. हा सत्याचं त्याचं उदाहरण सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे, एक दिवशी काय होतं, एक सुकर येतो, धावत येतो आणि तो तिथे बसले तिथून तो मागे निघून जातो. या सुकराची शिकार करणारा शिकारी त्याच्या पाठोपाठ येतो. आणि तेव्हा हा तिथे आहे, सत्यव्रत तिथे आहे, त्याला तो विचारतो की इथून तो तिकडे कोणी गेलं का. आता खोटं बोलायचं नाही, त्याचं व्रत आहे, फार महत्वाचं आहे, प्रत्येक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आता खोटं तर बोलायचं नाहीये. तेव्हा तो काय सांगतो, ज्यांना दिसतं त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येतं त्याला दिसत नाही. काय, तोंडाने बोलता येतं पण तोंडाला दिसत नाही, आणि डोळ्यांना दिसतं पण डोळ्याने बोलता येत नाही. लक्षात घ्या, इथे पण आम्हाला मार्गदर्शन आहे
की 100% खोटं बोलायचं नाही, हे व्रत आपण पण करू शकतो. पण मी कालच सांगितलं, खोटं बोलायचं नाही म्हणजे खरं बोलायचं असं नव्हे. पण ते खोटंही नसेल, पण तरी खोटंही नसेल आणि खरंही नसेल असं नरोवा कुंजराव पण करायचं नाही. आपल्याला माहिती आहे भागवतातली कथा की नरोवा कुंजराव धर्मराजाचा रथ नेहमी पृथ्वीपासून अधांतरी चालत असे. कृष्ण त्याला सांगतो, कृष्णही भगवंतच आहे, पण परिणाम गाठण्यासाठी, परिणामापर्यंत पोचण्यासाठी देवाला सुद्धा कधीतरी अशा कृत्या कराव्या लागतात. आणि म्हणून कृष्ण त्याला सांगतो धर्मराजाला, नरोवा कुंजरावा म्हण. आणि तो म्हणतो आणि त्याचा रथ जमिनीला टेकतो. लक्षात घ्या. तेव्हा नरोवा कुंजरावही करायचं नाहीये, पण खोटं नाही. आता हे खोटं आहे का? जो बघतो त्याला बोलता येत नाही खोटं आहे का खरंच आहे, आणि जो ऐकतो त्याला हे दोन्ही सत्यच आहे की नाही, म्हणजे तो सत्यच बोलला. तेव्हा इथे जर आपण चिंतन आणि विवेक केलाही, भागवत किंवा पुराण कशासाठी ऐकायची, बेसिक आहे आपल्याला वेदांचा अधिकार. अज्ञानी लोक आणि आपण स्त्रिया यांना वेदांचा अधिकार नसल्यामुळे व्यासानी पुराण निर्माण केली, पुराण लिहिली, आणि वेदातून असलेलं ज्ञान कथारूपाने पुराणात सांगितलेलं आहे. आता पुन्हा हे कथारूपाने सांगण्याचं कारण काय, तर माणसाच्या कथा लक्षात राहतात. माणूस गोष्टी वेल्हाळ आहे, कळे नाही, गोष्टी वेल्हाळ आहे, आणि त्यामुळे कथा त्याच्या लक्षात राहतात. पण गंमत अशी आहे, कथाच लक्षात राहतात, कथातून काय तत्व घ्यायचं ते नेमकं विसरतात. हे होऊ नये म्हणून तत्वांचं विश्लेषण करावं लागतं. ही उपत्याची इथे कथा त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर तरी एक कथा सांगितलेली आहे की तो एक ब्राह्मणच असतो, त्याला एक मुलगा असतो, आणि तो ह्या सुकराचीच कथा आहे. नेमकं हा सत्यव्रत श्रेष्ठ कसा झाला, ज्ञानी कसा झाला, ही कथा झाली. तो सत्य होताचे. पण तो जो सुकर जातो त्याला आई आई असं करतो, थांब थांब माझ्या आई आई असं त्या सुकराला आपण पुराणा करतो तसं तो करतो. आणि हा आई आई करतो. तो एकदाच त्याला तो बोलतो पहिल्यांदा आई आई. आणि गंमत म्हणजे आई हे बीज आहे आपल्याला, ऐम श्रीम क्लीम, कळले की ऐम हे देवीचं बीज आहे. आणि तो सारखा त्याला तेवढंच पहिल्यांदा बोलत्यामुळे तो आई 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 म्हणत राहतो. देवीची उपासना घडते, एकाक्षर मंत्राची देवीची उपासना घडते. देवी प्रसन्न होते आणि देवी त्याला ज्ञान देते, आणि पुढे त्याला मिळालेल्या उशापाप्रमाणे तो उत्तम कवी होतो, असं या उपत्याचं वर्णन आहे. लक्षात घ्या, आम्हाला नेमकं एक अक्षर जरी जप करताला, आम्हाला ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचय आपण आज जप केला नाहीये सुरू, त्याला मी विसरले नाहीये. तो आपण मध्यावरती ह्या ऐमचं हे झाल्यानंतर करणार आहोत. आपण ऐम ह्रीम या ऐमचं महत्व काय आहे, एकक अक्षर जसं जसं आपण पुढे जाऊ ना तसं प्रत्येक ऐमचं महत्व काय, ह्रीमचं क्लीमचं महत्व काय, हा नवाक्षर मंत्र काय एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, म्हणून मध्ये जप केला. आपण आता तो जप करणार आहोत, विसरलेली नाहीये, कळले की नाही. पण का केलं नाही, काय आहे, लगेच आपल्या मनातनं प्रश्नच निर्माण होतात. आता कोणी बोललं नसेल, पण आज जप केला नाही, काय कोणाचा तरी मनात करून विचार केला का केला नाही, कळे की नाही. आणि म्हणून ह्या ऐमचं महत्व की इतकं नुसतं त्याचा ध्यास त्याला ऐम ऐम ऐमचा लागला. आणि त्याला मग जर आम्ही नवार्णव मंत्राचा जप केला तर विचार करा आम्हाला किती ज्ञान मिळू शकतो, आम्ही किती विवेकी होऊ शकतो. आणि आणखीन तो जप सुरुवातीला करण्याचं कारण आहे, आपण मी विवरण करत असताना, तुम्ही श्रवण करत असताना कुठचाही दोष घडू शकतो. त्या दोषाचं परिमार्जन प्रथम जप केलेला असल्यामुळे होतं. जगदंबा प्रसन्न होते आणि झालेल्या चुकांची क्षमा करते, याच्यासाठी हा जप आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचय, 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 ओम चामुंडाई विचय,
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे 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 आ माता की जय. इथे पुन्हा जन्मेंजय व्यासांना प्रश्न विचारतो की ह्या देवीची उपासना कोण कोण केली. आणि इथे सुदर्शन नावाच्या राजपुत्राची कथा येते. ध्रुव संधी नावाचा एक राजा आहे.
त्याला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे मनोरमा आणि दुसरीचं आहे लीलावती. ही मनोरमा आहे, तिच्या पुत्राचं नाव आहे सुदर्शन आणि लीलावतीच्या पुत्राचं नाव आहे शत्रुजित. हा इतर ध्रुवसंधी राजा शिकारीला गेले असताना तो मारला जातो. आता मारला जातो, हे मुलं लहान आहेत आणि गंमत म्हणजे तेव्हा आता सुदर्शन आहे तो मोठा आहे त्या दोन्हीच्यात आणि म्हणून सुदर्शनाला राज्यावर बसवायचं असा मंत्र्यांचा विचार चालू असतो आणि परिणाम केलाय. इतक्यातच या दोघांचेही आजोबा म्हणजे लीलावतीचेही वडील आणि मनोरमेचेही वडील तिथे येत आहेत. तेही अर्थात राजे आहेत. ते सैन्यासकट तिथे आलेले आहेत आणि ज्याला सुदर्शनाच्या ऐवजी शत्रुजिताला राज्य मिळावं असे त्याचे जे आजोबा युधाजित त्यांना वाटत असतं आणि म्हणून त्या 2 आजोबांची आपसात लढाई सुरू होते आणि त्याच्यामध्ये हे विभीरसेन आहेत, मनोरमेचे वडील आहेत, ते मारले जातात. ते मारले गेल्यानंतर हे मनोरमा विचार करते की आता माझ्या पुत्राचा इथं नाश करायला कमी करणार नाही, तेव्हा आपण काय करावं. आणि म्हणून त्या एका विश्वासातल्या आपल्या अधिकाऱ्याला बोलावते आणि ती म्हणते आपण काय करावं. तर तो म्हणतो की आपण काय करावं, हे राज्य सोडून जाऊया. आणि म्हणून ती लीलावतीला सांगते की मी इथून निघून जाते. म्हणजे असंही नाहीये की ती पुन्हा पळून गेली, असंही नाहीये. तिला सांगते की ती आपल्या मुलाला घेते, सुदर्शनाला घेते, त्या मंत्र्याला बरोबर घेते आणि ते निघून जाते. ते गंगा पार करून भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आलेल्याचं वर्णन केलेलं आहे. आता भारद्वाज ऋषींनी ती चौकशी केलेली आणि तिला त्या आश्रमात आश्रय दिलेला आहे आणि ते सांगतायत की तू कुठचीही चिंता न करता स्वस्थ चित्ताने इथे राहा. इकडे वर्णन केलं आहे युधाजिताने आपल्या शत्रुजिताला राज्यावर बसवलेला आहे. मंत्र्यांना सगळा कारभार मंत्र्यावर सोपवलेला आहे आणि तो स्वतःच्या राज्यात गेलेला आहे. पण काय असतं ना, डोक्यातली शंका माणसाला स्वस्थ बसू देत नसते. हा युधाजित हा सुदर्शन आहे कुठे या शोधात आहे आणि त्याला कळतं की हा भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आहे आणि म्हणून तो ससैन्य या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतो. आता युधाजित आलेला आहे कळल्यानंतर मनोरमा घाबरते. तेव्हा हे भारद्वाज ऋषी तिला धीर देतात, तू काय घाबरू नकोस. आणि तो त्याचा सांगतात त्याला की आम्ही काही तिथे सुरसेनाला किंवा तिला तुझ्या बरोबर पाठवणार नाही, तुला देणार नाही. आणि तेव्हा हा युधाजित जबरदस्तीने तिला न्यायचं असं ठरवतो. तेव्हा त्याचा एक मंत्री त्याला सांगतो की असं करू नको. आणि असं करू नको याच्यासाठी तो जुनं उदाहरण देतो. तो म्हणतो विश्वामित्राने एकदा जमदग्नीची कामधेनू अशीच पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा काय झालं, कामधेनूने मान खाली घातली, डोळ्यात अश्रू येऊन ते जमदग्नींना विचारते की मला तुम्ही का देता. तेव्हा जमदग्नी म्हणतात मी तुला देत नाहीये, तेव्हा तुझं संरक्षण तूच कर. आणि तेव्हा कामधेनूच्या देहातून सैन्य निर्माण होत आहे आणि त्या विश्वामित्रांचा पराजय होतोय. तेव्हा ऋषींचं सामर्थ्य लक्षात घे आणि तू कुठची जबरदस्ती करू नको, का युद्ध करू नको असं मंत्री सांगतो आणि त्याप्रमाणे युधाजित परत निघून जातो. वर्णन केलेले आता काय आश्रम आहे, तिथे अनेक ऋषी कुमार आहेत. हा मंत्री म्हणजे एक दिवशी सगळे ऋषी कुमार हा यांचा जो मंत्री आहे त्याला क्लिबा करून हाक मारतायत. काय क्लिबा करून हाक मारतायत. हा जो सुदर्शन आहे त्याला बा आठवत नाही, क्ली आठवतो फक्त आणि तो सारखा क्ली 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 असा जप करत जाता येता उठता बसता त्याला तो छंद लागतो क्लीचा आणि तो क्ली क्ली सतत म्हणतो. परिणाम असा होतो एक दिवशी त्याला देवीचं दर्शन होतं. काही दिवसांनी पुन्हा त्याचा तो छंद चालूच असतो. त्याचा तो पुन्हा 11 वर्षाचा झाल्यानंतर या ऋषीने त्याचा व्रतबंध केलेला आहे आणि व्रतबंध करून त्याला धनुर्वेद ज्ञान सगळं राजकारण शिकवलेलं आहे. पुन्हा जो ज्या तऱ्हेचा आहे तसं त्याला हे ऋषी ज्ञान देत होते. हे पण फार महत्वाचं, वेदही शिकवलेले आहेत पण त्याचबरोबर त्याला धनुर्वेदही शिकवलेला आहे. एक दिवस वर्णन केलेलं आहे, हा असाच वनात होता जप करत होता आणि तेव्हा देवीने त्याला आयुध दिली असं सुंदर वर्णन आलेलं आहे. आता त्यात गंमत अशी आहे का तो विचार करतो
की राज्यापेक्षा सुद्धा मी जास्त श्रीमंत आहे. का? कारण प्रत्यक्ष जगदंबा विश्वजननी माझ्यावरती प्रसन्न आहे आणि त्यामुळे मी जास्त भाग्यवान आहे असं वर्णन केलं आहे. काही काळाने त्याला एक निषाद राजा सर्व आयुधांसकट रथ देतो आणि तो त्याने प्रेमाने त्या सुदर्शनाने स्वीकार केला त्याचं, असं सुंदर वर्णन आलेलं आहे. वर्णन केलेलं आहे इथे. एक दिवशी सुबाहू नावाचा राजा आहे काशीचा. त्याची शशिकला नावाची मुलगी आहे. तिच्या स्वप्नात देवी जाते आणि ती तिला सांगते की भारद्वाज ऋषींच्या आश्रमात असलेला सुदर्शन हा तुला सगळ्या तऱ्हेचं सौख्य देऊ शकेल, तोच तुला उत्तम पती आहे. आता गंमत आहे, गेला स्वप्नात हा दृष्टांत झालेला आहे. पण गंमत अशी होते, 1-2 दिवसातच या भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडून गेलेला एक ब्राह्मण तिला सांगतो की ईश्वरी संकेतच असा आहे की तुम्हीच विवाहबद्ध होणार आहे. आणि या सुदर्शनाचं तो उत्तम तऱ्हेने गुणवर्णन करतो आणि तेव्हा त्या क्षणीच तिने मनाने त्याला वरलेलं आहे. आता ती योग्य झालेली आहे विवाहाला आणि तेव्हाचा व्याय पद्धत होती, पूर्ण लावून हे करायचं, संयमवर करायचा पद्धत होता. आता पुन्हा या संयमवरांचे त्यांनी हे सांगितलेले आहेत. एक इच्छा स्वयंवर, दुसरं पणस्वयंवर. पणस्वयंवर म्हणजे रामाचं झालं तसं, आणि शक्ती मूल्य सरोवर म्हणजे जशी कृष्णाने याला पळवली, रुक्मिणीला पळवली तसं. म्हणजे पुन्हा लगेच त्यांनी कुठची शंका ठेवली नाही. म्हणजे काय तर लगेच तिने उदाहरणं दिलेली आहेत. आता याने इच्छा सरोवर ठरवलेलं आहे कारण ऑलरेडी. आता गंमत अशी आहे, त्याने जेव्हा स्वयंवर ठरवलेलं आहे राजाने, आणि राजाने स्वयंवर ठरवून सगळे वेगवेगळ्या राजांना निमंत्रण गेलेली आहेत, तेव्हा ही शशिकला आपल्या मैत्रिणीच्या द्वारे आईच्या कानावर हे घालतोय की असं मी सुदर्शनाला मनाने भरलेलं आहे. आई आपल्या पतीला म्हणजे राजाला सांगते. तेव्हा राजा तिला म्हणतो की हे बाकीच्या लोकांना, बाकीच्या राजांना पटणार नाही, तेव्हा तिला म्हणा असा चुकीचा विचार करू नकोस. हे तो सांगतो. राजांना आमंत्रण गेलेली आहेत, अनेक राजे आलेले आहेत, त्यांचं उत्तम तऱ्हेने स्वागत झालेले आहे. तेव्हा ही शशिकला एका उत्तम सेवेकराला, आता उत्तम असा शब्द का वापरावा लागतो, कारण दिलेला निरोप मात्रा शब्द न बदलता जसाच्या तसा ज्याला द्यायचा आहे त्याच्याजवळच पोचला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी कोणाजवळ तरी कुठचा तरी निरोप देऊन चालत नाही. तेही आपण सगळेजण अनुभव घेतो की काय होतं निरोपाचे, कळले की नाही. आणि मग आपण म्हणतो या काही तू सांगितलंच नाहीस, उपयोग काय मागून, कळले की नाही. म्हणून किती सावध असं प्रत्येक ठिकाणी सावध राहण्याच्या सूचना या वाच्यातून दिलेल्या आहेत. आणि ती पाठवते आणि तो ती सुदर्शनाला तो निरोप देतोय की शशिकलेला असा असा देवीने हे केलेला आहे आणि तिने तुम्हाला स्वयंवरासाठी बोलावलेलं आहे. आणि म्हणून सुदर्शन भरद्वाज ऋषींची परवानगी घेतोय पुन्हा निरोपाला आणि निघाला. आपण जिथे राहतो, आता कधी कधी बघतो आपण शिक्षणाच्या निमित्ताने आपल्याकडे कधी आपली भावाची, कधी बहिणीची, कधी जावेची मुलं असतात, कधी आपली मुलं कुठे असतात. तेव्हा जिथे असतात तिथे कुठचीही गोष्ट करताना त्या पालकांची परवानगी घेणं किती आवश्यक असतं हे या बारीक बारीक संदर्भातून सांगितलेलं आहे बरं. तर भरद्वाज ऋषींची परवानगी घेतो नमस्कार करून, तेही त्याला आनंदाने परवानगी देतात. मनोरमेला तो आईला विचारतो तेव्हा आई म्हणते की ती जगदंबा तुला उत्तम तऱ्हेचं यश देईल, पण मीही तुझ्या बरोबर येते. आणि ती आपल्याला माहिती की निषाद राजाने त्याला रथ दिलेलाच आहे सगळ्या आयुधांसकट. ते दोघेही मनोरमा म्हणजे त्याची आई आणि तो रथात बसतायत आणि ते इथे सुबाहू राजाने जिथे स्वयंवर ठेवलेला आहे तिथे येऊन पोहोचलेले. तिथे येऊन पोहोचल्यानंतर या सुबाहू राजाने त्यांचं उत्तम तऱ्हेने स्वागत केलेलं आहे आणि त्याला निवासाची जागा दिलेली आहे असं वर्णन केलेलं आहे. आता ही निवासाची जागा दिलेली आहे. इथे काय सगळे राजा आलेले आहेत. तिथे युधाजित सुद्धा आलेला आहे त्या शत्रूला याला घेऊन, बचाला घेऊन. कशासाठी? विवाहासाठी. आणि जेव्हा ते तिथे आलेले आहेत त्यांना सुदर्शन आलेला कळतो तेव्हा सुदर्शनाला सगळे अडवतात आणि ते विचारतात तू इथे का आलायस, कारण तो
आणि पुन्हा कसं विचारतात, तू सैन्यही काही घेऊन, आम्ही राजे सगळे सैन्य घेऊन आलेलो आहे, तुझ्याजवळ काही सैन्यही नाही आणि तू एकटाच इथे का आलास? तेव्हा सुदर्शन सांगतो, मी जगदंबेच्या आज्ञेप्रमाणे, मला जगदंबेने त्या मायने सांगितल्याप्रमाणे मी इथे आलेलो आहे. पुढे काय करायचं ते जगदंबाच बघेल. विश्वास कसा झोकून देऊ नसावा. नुसतीच उपासना करून भागत नाही. आपण एखादी गोष्ट घडण्यासाठी कोणीतरी आम्हाला एखादा ज्योतिषान सांगतो, एखादा ब्राह्मण सांगतो आणि आम्ही काही व्रत करतो, काही उपासना करतो. पण व्रत आणि उपासना करताना रोडे करतोय खरं, पण घडेल ना. लक्षात घ्या, बॅकग्राऊंडला घडेल ना याचं म्युझिक चालू असतं. त्यामुळे पूर्ण विश्वासाने न केल्यामुळे जितके 100% परिणाम मिळायला हवेत, परिणाम मिळत नाही असं नाही. देव कोणाचंही ऋण शिल्लक ठेवत नाही. पण ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो देवेश्वर, याप्रमाणे बॅकग्राऊंडवर होईल की नाही, होईल की नाही हा जो विचार असतो, त्याच्यामुळे कुठेतरी किंचित न्यून राहतं. बरेच जणांना अनुभव असेल काय घडतं याचा. आणि इथे दाखवले सुदर्शन शांतपटाने असं सांगतो आणि तो आपल्या रहिवासाच्या ठिकाणी जातो. पुन्हा हे राजे त्या सुभाबाऊला विचारतात की आज सुदर्शन इथे कशासाठी आलेला आहे? तो म्हणतो, तुम्ही जसे सगळे स्वयंवरासाठी आलेला आहात तसा तोही स्वयंवरासाठी आलेला आहे. सगळी स्वयंवराची दिवस ठरतो त्याप्रमाणे राजे सगळे एकत्र जमलेले आहेत. आणि या शशिकलेला हातात माला घेऊन, कारण इच्छा स्वयंवर आहे, तेव्हा ती जिला निवडील त्याला माळ घालायची. आणि हा राजा तिला तेव्हा ती सांगते की एखादी स्त्री हातात माला घेऊन पती निवडण्या, एखाद्या इथे छान त्यांनी वेशेप्रमाणे वर्णन केलं आहे, कळले की नाही. वेशेप्रमाणे ती माळ घेऊन जेव्हा पती निवडायला जाते तेव्हा ती वेशा ठरते. मी पतिव्रता धर्म सांभाळणारी आहे, मी सभेत जाणार नाही. लक्षात घ्या, आपल्या मनाशी किती प्रामाणिक असायला हवं. आपण सध्याच्या काळात बघतो लव्ह मॅरेज, पण तेव्हाही होत होती, आताही होत्या, स्वयंवर होत्या, लव्ह मॅरेज होतात. पण कित्येक वेळा आपण असं बघतो ही मुलं लग्नाचा मुहूर्त येईपर्यंत, लग्नाच्या हॉलवर जाईपर्यंत सांगत नाहीत आणि मग लग्नाच्या हॉलवरून गेल्यावर पळून जातात. होणारा खर्च, होणारा मानसिक त्रास. लक्षात घ्या, आम्ही शिकायचं आहे. आपल्या मुलांना शाश्वत आम्हाला सांगता आलं पाहिजे की जर तुमच्या काही विचार डोक्यात असेल ना तर तो स्पष्टपणे सांगा. हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. अनेक बारीक बारीक संदर्भ या एकेका कथातून आहेत. हो, आता इथे त्यांनी बोलावले तेव्हा ती ठामपणे नकार देते. तेव्हा तो सुभाऊ म्हणतो की आता ते राजे युद्ध करायला निघतील. तेव्हा ते म्हणते, असं होणार नाही. तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुम्ही मला शास्त्रशुद्ध पद्धतीने सुदर्शनाला माझं कन्यादान करा. आता हे सांगायला राजकन्याला आहे सोपं आहे हो, पण राजाला एवढे सगळे राजे ससैन्य आलेले आहेत, विवाहासाठी आलेले आहेत आणि तेव्हा ते कठीण आहे. आणि तेव्हा तीच त्याला सुचवते की आता तुम्ही बाहेर सभेमध्ये जाऊन त्यांना सांगा की तुम्ही उदयिक, आपण हे उद्या करणार आहोत, उदयिक तुम्ही उद्या इथे या. राजाला ही गोष्ट पटते आणि एवढंच सांगून ती थांबत नाही, तर ती सांगते रात्रीच्या वेळात योग्य वेळेला योग्य ब्राह्मण बोलवून तुम्ही माझा विवाह करून द्या. लक्षात ठेवा, प्रेमात काय ताकद असते. प्रेमात विवेक असतो. म्हणून प्रेम आणि देहात्मिक वासना ह्याच्यात फरक आहे. ह्या ज्या हॉलवर जाईपर्यंत चुका करायच्या राहतात त्या देहात्मिक वासनेमुळे होतात. ज्याला खरोखर सत्य प्रेम कळलाय त्या प्रेमाबरोबर त्याचा विवेक जागा होतोच होतो. हा एक आणखीन महत्वाचा भाग आहे. आणि ते राजाला पटतंय. राजा येऊन हात जोडून सांगतोय की आपण आपल्या पाल्यांवर म्हणजे मुलांवर कृपाच केली पाहिजे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी कोणी रागवू नका, माझ्या मुलीला आशीर्वादच द्या. उद्या उदयिक तुम्ही सगळ्यांनी इथे जमा. आत्ता तुम्हाला दिलेल्या रहिवासाच्या ठिकाणी तुम्ही जा आणि मी जे तुम्हाला अन्न आणि पेय दिलाय त्याचा आस्वाद घ्या. सगळे साशंक होतात, पण तरीही सगळेजण आपापल्या दिलेल्या स्थानी राहायला गेलेले आहेत. वर्णन केलेलं आहे, पण सावध आहेत. त्याने राज्याच्या सीमेवर सैनिक ठेवून, सुरक्षा रक्षक ठेवूनच
ते आपापल्या राहुटीत सावध आहेत असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पुन्हा राजा हा शब्दच सांगतो किती आपण सावध असलं पाहिजे. आणि आता इथे राजाने काय केलेलं आहे, एकांत. आता राजाची कितीतरी घरं असू शकतात, त्याने एकांताचा घर निवडलेलं आहे. आणि तिथे या चंद्रकलेला उत्तम तऱ्हेने स्नान घालून, म्हणजे लग्नापूर्वी जे जे विधी करायचे असतात ते करून, उत्तम वस्त्र घालून, उत्तम शालंकृत करून तिला यज्ञवेदीजवळ आणलेलं आहे. त्याचप्रमाणे सुदर्शनाला सुद्धा उत्तम तऱ्हेचं स्नान घातलेलं आहे, त्याला वस्त्रालंकार दिलेले आहेत आणि त्यालाही ब्राह्मण या यज्ञवेदीजवळ घेऊन आलेले आहेत. यज्ञवेदीजवळ घेऊन आले. राजाने हे कन्यादान वगैरे विधी करून इथे त्या पत्नी त्यांचा विवाह झालेला वर्णन केलेला आहे. पण विवाह कधी संपन्न होतो, जेव्हा लज्जालोम होतो तेव्हा. आपल्याला लाजा होम शब्द आहे, लज्जा होम नाही आहे, लक्षात घ्या. लाजा होम, लाजा म्हणजे लाह्या. ह्या साळीच्या लाह्या ना आता औषध म्हणून इकडून तिकडे मोबाईलवर मेसेज फिरत असतात. साळीच्या लाह्या किती उपयोगी आहेत, त्यांचं महत्व काय, त्यांचं पाणी घ्या त्या लाह्या का वगैरे वगैरे, कळलं की नाही. पण या साळीच्या लाह्या आधीपासूनच पवित्र मानलेल्या आहेत आणि त्या लाह्यांचा समंत्र वर्णन केलेलं आहे. श्री समंत्र गुरुजी त्यांचा तो लाजा होम पुरा करतात आणि तो लाजा होम पुरा केल्यानंतर पुन्हा राजाने या वराला अनेक हत्ती, अनेक घोडे, अनेक शालंकृत दासी दान दिलेले आहेत. आता बघा, इतका दान हा शब्द इथे काय येतो, कारण देवा विवाहात आपल्याला माहितीये मधुपर्क हा शास्त्रशुद्ध विवाह केला तर त्या विवाहात मधुपर्क हा एक विधी आहे. आपल्याला माहितीये आई वडील हातावर हात धरतात, त्याच्यावरती खाली कन्या हात धरते आणि ते तामनात पाणी गुरुजी मंत्र म्हणत. हे हा मधुपर्क नेमका काय आहे आम्हाला नाही, आम्ही विधी आपलं आपण करून कार्य करत असतो तेव्हा सुद्धा हल्ली लोक लक्ष देत नाहीत, दुसऱ्यांच्या कार्यात बघतात की नाही सोडाच, कळले की नाही. हा जो विधी आहे तिथे आम्ही तो मधुपर्क हे लक्ष्मी विष्णू म्हणून आपण त्यांची पूजा करतो. काय हा मधुपर्क विधी काय आहे तर यांना आम्ही लक्ष्मी विष्णू म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार केला आहे, असा हा मधुपर्क हा विधी आहे लग्नातला, कळले की नाही. आणि म्हणून देवाला भेट नाही देत, देवाला दान देतात आणि म्हणून त्यांनी हे वराला दान दिलं असं उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या, सहज एकच वाक्यात किती महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण लक्षात कोण घेतो असं होऊ देऊ नका आपण हे. कारण आजची परिस्थिती तुम्ही लक्षात घेतली तर आपण आपल्या धर्माने वागणं, आपला सदाचार, सद्विचार आणि सत्कर्माने आपण तेजस्वी, पराक्रमी, प्रत्येकाने पराक्रमीने तेजस्वी असणं आणि त्याचबरोबर क्षणाक्षणाला सावध असणं अतिशय आवश्यक आहे. हा आपल्याला आता आलेला काळ सांगतोय आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भागवताची नियोजन केली जात आहेत. लक्षात घ्या की कशासाठी, निदान देव प्रसन्न असेल तर आम्ही बेसावध असलो तरी काय होतं, देव आम्हाला सांभाळेल, कळले की नाही. पण नुसती देवावर भिस्त ठेवून चालणार नाही. अशी म्हण आहे, देव त्यांना मदत करतो जो स्वतःला मदत करतो. तेव्हा आम्ही जर स्वतःला मदत करणार असो तर देव त्याला हातभार लावेल, यश देईल. हा फार महत्वाचा भाग आम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. आता हा राजा या वराची आई मनोरमा हिच्याजवळ जातोय, तो त्यातला हात जोडतोय आणि तो म्हणतोय मी आपला सेवक आहे, मी आपल्याला काय देऊ ते सांगा. तेव्हा मनोरमा म्हणते, तुम्ही माझ्या पुत्राला तुमचं कन्या रत्न देऊन माझ्यावरती खूप उपकार केलेले आहेत, हेच मला श्रेष्ठ देणगी दिलेली आहे, मला आणखीन काहीही नको. तेव्हा राजा आपलं राज्य तिला देऊ करतो. दान तरी काय असावी दोघांची समोरासमोर, म्हणून सत्पात्री दान हा जो शब्द वापरला जातो ना, तो सत्पात्र याच्यात काय काय दडलेला आहे या एका शब्दात ते लक्षात घ्या. आणि तेव्हा ती म्हणते, तेव्हा ती काय सांगते की माझा पुत्र स्वतःच राज्य कमवून राज्य करीलच, तेव्हा हे राज्य तुमच्याकडेच ठेवा
आणि तुम्ही सुखाने राज्य करा, तुमची भरभराट होऊन दे. काय आशीर्वाद देते. आशीर्वाद कसा द्यावा, आम्ही असा हात करतो आणि पुढे काय बोलावं कळत नाही. हे अनुभव सगळ्या समाजात येतात, कळले की नाही. तेव्हा निदान ही पुराणं वाचताना निदान सदिच्छा तरी कशा व्यक्त कराव्या, ते शब्द काय वापरावेत ते तरी सहज लक्षात घ्यावं. कारण आपल्याला कोण नाही कोणतरी केव्हा तरी नमस्कार करायला येतं, तेव्हा त्याला शुभ आशीर्वाद देण्याची निश्चित गरज असते. नमस्कार कर, आपण काय आहोत ही गौण गोष्ट, पण नमस्कार करणारा मात्र आपल्याला पात्र समजत असतो, कळले की नाही. आणि म्हणून आपल्याला त्याला शुभ आशीर्वाद देताच आले पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. आता त्याने 6 दिवस त्यांनी तिथे ठेवून घेतलेलं आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला उत्तम घोडे, नंतर गाड्या, अनेक गाड्या भरून धनधान्य वस्तू दिलेल्या आहेत. आणि हे सगळं सामान वाहून नेण्यासाठी 200 उंट दिलेले आहेत, वर्णन केलेलं आहे. आणि आता मनोरमा आणि सुदर्शन हात जोडून सांगतात की आता आम्हाला जायची परवानगी द्या. तुम्ही या राज्याची, बाकीच्या राजांची काही भीती बाळगायचं काही कारण नाही. आमचं संरक्षण करायला जगदंबा आहे. आणि हेच शशिकला ही सांगते, बाबा माझी पाठवणी करा, ती जगदंबा आमचं रक्षण करेल. राजा त्यांची पाठवणी करतोय, पण त्याचबरोबर राजाही ससैन्य घेऊन त्यांच्या, कारण राजाच्या कानावर येत आहे की सगळ्या राजे लोकांनी सुदर्शनाचा रस्ता अडवलेला आहे, तो जिथून जाणार तो रस्ता अडवलेला आहे. आणि सुभाऊ सुद्धा म्हणून सैन्य घेऊन जायला निघतोय, वर्णन केलंय. हा सुदर्शन पुढे गेलेला आहे, त्याच्याजवळ आयुध आहेच. युधाजित म्हणजे या शत्रुजिताचं आजोबा, त्याचं आणि त्याचं युद्ध होत आहे असं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि हा युधाजित याला मारण्यासाठी म्हणून सुदर्शनावर बाण मारतो. आणि तेव्हा जगदंबेला राग येतोय आणि सिंहारूढ होऊन जगदंबा तिथे प्रकट झाली. जगदंब जगदंब जगदंब. तेव्हा त्याला सुदर्शनाला तिचं दर्शन होता क्षणीच आनंद झालेला आहे. आणि अचानक जगदंबा तिथे प्रकट झाल्यानंतर सगळ्यांच्याच मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. पण त्याचबरोबर या सुभाऊ राजाला, या सुदर्शनाला, मनोरमेला आणि शशिकलेला अतिशय आनंद झालेला आहे की आमचा विश्वास सार्थ झालेला आहे. आणि जगदंबा विस्मरण केलेलं आहे. तेव्हा जगदंबा प्रकट झाल्याबरोबर सुदर्शन आणि सुभाऊ आणि सगळेच तिला नमस्कार करतायत आणि प्रार्थना करतायत की तू आमच्यात आई, एखाद्या निस्तेज, एखाद्या उपासक नसलेल्या माणसाचं संरक्षण करणं तू जाणतेस. लक्षात घ्या, आपली विनम्र मी उपासना केली ते केवढी मोठी आहे असं न वाटता, स्वतः मी उपासना केलीच नाही तरी जगदंबा प्रसन्न झाले, हा जो विचार आहे ना तोच किती मोठा आहे. लक्षात घ्या. जगदंबा आणि सिंहाने गर्जना केलेली आहे, वर्णन केलंय. सिंहाने जेव्हा गर्जना केली त्याच्यावर ना की ते सैन्य आहे, त्याच्यात अनेक हत्ती आहेत, घोड्या आहेत, आणि सिंहाच्या गर्जनाने सगळेच प्राणी आपल्याला माहिती आहे घाबरतात आणि वर्णन केलेलं आहे. तरी सुद्धा युधाजित जेव्हा लढायचा प्रयत्न करतो तेव्हा या जगदंबेने या युधाजिताला आणि त्याचा नातू शत्रुजिताला मारून टाकलेलं आहे. अर्थात ह्या दोघांना मारल्यानंतर बाकीचे राजे शांतच झालेले आहेत, पण लढायचा प्रयत्नच केलेला नाहीये. अंबेची सुदर्शन स्तुती करतोय आणि अंबा तिथल्या तिथे गुप्त होते असं वर्णन केलेलं आहे. गंमतच आहे, पण सुभाऊ तिला हात जोडून नमस्कार करतोय आणि तो तिचं ऋण व्यक्त करतोय की तू उत्तम तऱ्हेने वेळेवर येऊन हे आई, हे निर्गुण निराकार शक्ती असून सुद्धा केवळ भक्तांसाठी, केवळ भक्तांच्या प्रेमामुळे तू सगुण साकार व्यक्त झालीस. आई, अशीच आमच्या पाठी उभी राहा, माझ्यावरही कृपा कर. तेव्हा ती त्याला सांगते की तुझ्या राज्यात तू माझी प्राण प्रतिष्ठा कर, मी दुर्गा रूपाने तुझ्या राज्यात कायम स्थित राहील. जे जे कोणी काशीला गेले असतील त्याने या दुर्गेचं दर्शन निश्चित घेतलेलं असणार आहे. आजही ते स्थान या काशीमध्ये आहे. आता इथे बाकीचे राजे
सुदर्शनाला हात जोडतायत आणि ते म्हणताय की तुझ्यामुळे आम्हाला या जगदंबेचं दर्शन झालं. आणि इथे जगदंबेला जेव्हा सुदर्शनाने हात जोडून प्रार्थना केलेली आहे, तो म्हणतो आई आता, कारण त्याने सुभावला माझी प्राणप्रतिष्ठा कर सांगितलंय, आई आता मी काय करू ते सांग. तू म्हणशील, तू सांगशील तिथे मी जाईन, तू म्हणालीस तर मी इथेच स्थिर उभा राहील. लक्षात घ्या, विचारणं सोपं आहे पण ती करण्याची तयारी असेल. आपण कोणाला विचारतोय, कोणाला सांगतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर मी इथेच स्थिर उभा राहील असं सुदर्शन जेव्हा हात जोडून सांगतोय, तेव्हा ती त्याला सांगते की तू अयोध्येला जा आणि तू तुझं राज्य कर. आणि आता सुदर्शन राजे आपापल्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. सुदर्शनाने सुबाहूचा निरोप घेतलेला आहे. सुबाहूला तो सांगतोय की तू तुझ्या राज्यात, म्हणजे आता हे शशिकाला सांगते, पुन्हा कोणी काय बोलायचं केव्हा हाही महत्वाचा आहे. इथे सुदर्शन जावई आहे, लक्षात घ्या. तेव्हा तो सासऱ्याला सांगू शकत नाही की तुझं तू सैन्य घे आणि राज्यात जाऊन राहा. तेव्हा शशिकला सांगते की बाबा तुम्ही आता ससैन्य राज्यात जा, सावध राहा, आमच्या बरोबर जगदंबा आहे, आमची काळजी करू नका. आणि आता मात्र हा सुदर्शन, मनोरमा आणि शशिकला अयोध्येकडे जायला निघाले. ते वर्णन केलेलं आहे. अर्थात ह्या गोष्टी काही सगळीकडे बोलतात त्याप्रमाणे अयोध्येलाही कळलेलं आहे. तेव्हा अयोध्या सजवली गेलेली आहे आणि तिथल्या लोकांनी येऊन सुदर्शनाचं स्वागत केलेलं आहे. तो अयोध्येत गेलेला आहे. गंमत बघा, पण गेला आणि राज्यावर बसला असं वर्णन नाहीये. त्याने प्रथम काय केलं तर एक सुवर्ण सिंहासन तयार केलं. त्यावर जगदंबेची उत्तम मूर्ती बनवून घेऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली. तिला वंदन केलं, तिच्यासाठी एक मंदिर बांधलं आणि तिथे देवी यज्ञ करून मग तो त्याची सावत्र आई लीलावती हिच्याकडे प्रथम गेलाय आणि तो हात जोडतोय आणि तो म्हणतो, माते मी युधाजित किंवा शत्रुजित म्हणजे तुझे वडील किंवा तुझा पुत्र यांची हत्या मी केलेली नाही. त्यांची हत्या प्रत्यक्ष जगदंबेने केलेली आहे. मला तू माझ्या आई इतकीच प्रिय आहेस. लक्षात घ्या, बोलावं कसं. आणि असं सांगून तो त्याने वर्णन केलं आहे की त्याच्या आईचा जो महाल तिथे त्याने प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर त्याला पद्धतशीर राज्याभिषेक झालेला आहे. एक केवळ आता इथे मगाशी तुम्हाला सांगितलं, पहिलं आईचं बघितलं आणि इथे तो क्लिबा मधला शब्द ना, आता क्लीम क्लीम क्लीम, नेमकं मी तुम्हाला सांगितलं की ही जी आहे नेमकं याचा अर्थ काय आहे, त्यांनी कोणाकोणाला यश मिळालं आहे याचं इथे सुंदर तऱ्हेने वर्णन केलेलं आहे. आता इथे पुढे जन्मेंजय याला विचारतोय की विष्णूला वेगवेगळे अवतार का घ्यावे लागले. छान आहे, देवानी वेगवेगळे अवतार का घ्यावे लागले. तेव्हा इथे पुन्हा या विष्णूच्या, कारण आपल्याला माहितीये जगदंबेने जेव्हा त्याने याग केला तेव्हा जगदंबेने त्याला आशीर्वाद दिलेला आहे की काय होणार आहे, प्रत्येक कलियुग जेव्हा प्रत्येक युग जेव्हा संपणार आहे, जेव्हा सगळीकडे एकार्णव शब्दावर, एकार्णव म्हणजे सगळं विश्व, सगळीकडे पाणीच पाणी होणं, याला एकार्णव असा शब्द वापरलेला आहे. जेव्हा तेव्हा पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण होईल तेव्हा प्रत्येक वेळी तुला अवतार घ्यावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे विष्णूला. आणि त्याप्रमाणे तो प्रत्येक युगात अवतार घेतो असं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर सगळं रामचरित्र आलेलं आहे. आपण धावतं बघणार आहोत. रामचरित्र आलेलं आहे. आपल्याला माहितीये की दशरथाला पुत्र नव्हता, त्याने पुत्रकामेष्टी केलेला आहे. त्याला 4 पुत्र झालेले आहेत. 4 पुत्र झालेले आहेत. ह्याच्यातला राम श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर तो विश्वामित्रांकडे गेलेला आहे. तिथे त्याच्यानंतर तो जनकराजे, तिथे त्याचे सीतेशी त्याचा विवाह झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर कैकेयीने वर मागितलेला आहे आणि वर मागितल्याप्रमाणे राम 14 वर्ष वनवासात निघून गेलेला आहे. आणि या 14 वर्षातली गंमत म्हणजे त्याची 13.5 वर्ष उत्तम गेलेली आहेत. उत्तम गेलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या, तो सगळीकडे संचार करतोय वनात.
वेगवेगळ्या ऋषींना भेटलेला आहे, वेगवेगळ्या ऋषींचं इथे पुन्हा वेगवेगळ्या ऋषीने भेटलेला, तिथे त्याला आलेले अनुभव, याचं नंतर वाटेत त्याने कबंधेचा गाय केलेला आहे वगैरे, ते सगळी माहिती आलेली आहे. आणि आता तो पंचवटीला येऊन राहिलेला आहे. आणि तिथे रावण वेश बदलून येतो. इथे वर्णन केलेलं आहे की सीता, आपल्याला माहिती आहे कथा सगळ्यांना, की सीता काय करते, एक मृग हरण बघते आणि त्याच्या कातड्याचा ब्लाऊज माया काय करते ह्याचा आहे. लक्षात घ्या, रामाची सीता होती, तिला अशा कुठच्याही खरं म्हटलं तर वासना नाहीयेत, पण जे मिळालेल्या शाप आणि आशीर्वादाने घडणार असतं ते घडवण्यासाठी माया विविध खेळ करत असते. आणि त्याप्रमाणे ह्या मायेच्या पगड्यामुळे या सीतेला त्या हरणाचं कातड हवं असं वाटतं. कशाला? ती म्हणते मी त्याचं पोलको, ब्लाऊज हा शब्द आत्ताचा आहे, कारण आपण अर्ध इंग्लिशने अर्ध मराठी बोलतो, त्यामुळे ब्लाऊज हा इंग्लिश शब्द आहे, कळलं की नाही? मराठी शब्द आहे पोलको, कळलं की नाही? पण पुन्हा पोलको आणि चोळी याच्यात फरक आहे, कळलं की नाही? पण ती पोलकोच म्हणते, चोळी म्हणत नाही, लक्षात घ्या. नाही, खरंच प्रत्येक शब्दाला अतिशय महत्व आहे. आता आम्ही चोळ्या बघितलेल्याच नाही, त्यामुळे चोळी म्हणजे काय, आम्हाला अंगचोळी एवढंच माहिती आहे, कळलं की नाही? नाही तर क्रीम चोळी, चोळी म्हणजे काय सोडून द्या, तो विषय नाही इथला भागवतातला. पण आणि तेव्हा राम काय करतोय, त्या हरणाला पकडण्यासाठी जातो आहे, रामाला माहिती आहे, पण तरीही तो जातोय आणि तो लक्ष्मणाला सांगतोय, तो सीतेला एकटी सोडून कुठेही जाऊ नकोस. राम जातोय, आपल्याला माहिती आहे, तो मरीच राजाने तेव्हा हरणाचं रूप घेतलेलं आहे. आणि राम जेव्हा बाण मारतो, त्याला बाण लागतो, तेव्हा मरता मरता तो हे रामा करून हाक मारतोय. आणि हा कानावर तर सीतेच्या गेल्यानंतर सीतेला असं वाटतं रामावर काहीतरी संकट आलं, माया आपले विचार बदलून आपल्याला किती घायाळ करते याचं हे उत्तम वर्णन आहे. आणि तेव्हा सीता लक्ष्मण तिला खात्री देतो की रामावर कुठचंही संकट येणार नाही. पण तरीही सीतेला काय असतं ना, मन हळवं असतं. आणि तेव्हा सीता म्हणते की तुला माझ्याविषयी अभिलाषा आहे, लक्षात घ्या. इतकं विचित्र जेव्हा सीता बोलते. आता गंमत बघा, हे वाक्य सुद्धा आपल्याला ऐकताना असं वाटतं सीता असं बोलेल का, पण सांगितलं ना, मन जेव्हा हळवं होतं, म्हणून माया आणि प्रेम याच्यातला जो फरक आहे ते सांगितला ना. तिचं रामावरती प्रेम आहे आणि लक्ष्मणावरती माया. माया म्हणजे त्याच्याविषयी तिला आदर आहे, पण तरी सुद्धा तिच्या मुखातून हे शब्द जातात. तेव्हा मात्र लक्ष्मणाचा नाईलाज होतो, तो बाहेर पडतो. पण काय माहिती, बाणाच्या यांत्रिकाने झोपडी बाहेर एक संपूर्ण रेखा असतो, त्याला लक्ष्मण रेखा असं म्हटलेलं आहे. आपल्याच घराना जे उंबरठे असायचे म्हणू की आहेत म्हणू, इथे गावात असतील सगळीकडे उंबरठे, कळलं की नाही? ती लक्ष्मण रेषा आहे, म्हणून उंबरठ्याची राखली पाहिजे असा शब्दप्रयोग आहे, कळलं की नाही? आता इथे लक्ष्मण जातो. गंमत काय, लक्ष्मण जाता क्षणी लक्ष्मणाला भेटल्यानंतर राम विचारतो, तू सीतेला एक सोडून एकटा कसा इथे आलास? लक्ष्मण खाली मान घालतोय हो, की सीता मला काय बोलली हे आपल्या ज्येष्ठ भावाला सांगणं सुद्धा कठीण जातं. त्याला काही बोलत नाही, तो खाली मान घालून स्वस्त उभा राहतो. इकडे वर्णन केलंय, रावण यतिवेश घेतोय आणि ओम भवती भिक्षां देई. पुन्हा रावणाला हा अधिकार आहे, कारण रावण राक्षस नाहीये, रावण ब्राह्मण आहे, तो दशग्रंथी ब्राह्मण आहे, लक्षात घ्या. तो कश्यप ऋषींचा पुत्र आहे आणि त्यामुळे त्याला ओम भवती भिक्षां देई म्हणायचा अधिकार आहे. पुन्हा आम्ही केव्हाही काय नाही, आणि म्हणून हल्ली दारात भीक मागायला लोक येतात, भिक्षा मागायला फार कमी येतात. नियम असा आहे, गृहस्थाने, कळले की नाही, भिक्षा मागायला आलेल्याला भिक्षा घातलीच पाहिजे, नाही तर तो भिक्षुक तुमच्या गृहस्थांचं पुण्य घेऊन जातो आणि जर त्याला भिक्षा घातली तर तो पुण्य देऊन जातो. पण सध्याचा काळ असा आहे की आम्ही कोणाला दार उघडायचं की नाही विचार करावा लागतो. पण हल्ली दारात येतात ते भीक मागायला लोक येतात, भिक्षा मागायला, कारण हल्ली वेधशाळाही राहिल्या नाहीत शहरातून. जिथे वेधशाळा आहेत, आता इथं आपल्या इकडे जवळ पाहिलं तर भांडुपला उत्तम वेधशाळा आहे,
कमीत कमी 80 मुलं तिथे आहेत. पण तिथे सगळी व्यवस्था, अनेक लोक तिथे जाऊन दान देतात आणि तिथेच त्यांची सगळी व्यवस्था केली जाते. आपल्याला दुसरी माहिती आहे, पुण्याला आहे, कळलं की नाही, वेधशाळा आहेत, नाही तसं नाही, पण दारोबारी जाऊन भिक्षा मागणं, खरं म्हटलं तर तेव्हाच असा नियम आहे, ब्राह्मणाची पहिली दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. आता हा ब्राह्मण हा शब्द द्विज असा शब्द आहे. जेव्हा मंजीबंधन केलं जातं तेव्हा त्या मुलाचं नक्षत्राप्रमाणे नाव ठेवलं जातं. पुन्हा ना गुरुजी नाव ठेवतात, ते कोणाला सांगायचं नसतं, त्यामुळे काय नाव ठेवतात देव जाणे, पण आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला गुरुजी पत्रिका मागतात, त्या मुलाची पत्रिका कशासाठी मागतात, तर 3.5 नक्षत्र एका राशीत येतात, त्यामुळे राशीप्रमाणे येणारं पहिलं अक्षर नावाचं आणि नक्षत्राप्रमाणे येणारं अक्षर भिन्न भिन्न असतात. आपल्या जन्माच्या वेळच्या नक्षत्राला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून त्या मुंज मुलाचं नाव त्या नक्षत्राक्षावरून ठेवलं जातं आणि ते नाव त्याने फक्त संध्या करताना घ्यायचं असतं. गंमत काय होते, हल्ली आपण मुलांना संध्याच करायला सांगत नाही आणि मुंजीत आयाच वरात करून नाचत असतात. आज संध्या हा मुंज ब्रह्मचारी व्रताचा हे आहे आणि ब्रह्मचार्याने गंमत म्हणजे आईचं उष्टतेने नंतर कधी खायचं नाही आणि स्त्रीच्या मुखाकडे वर्तवण करून पाहिजे. लक्ष्मणाने सीतेला कधी मुखाकडे बघितलेलं नव्हतं. जेव्हा ती पळवली जाते आणि ते अलंकार त्याला दाखवले जातात तेव्हा तो फक्त तिचे पैंजण ओळखतो. तो म्हणतो बाकीचे अलंकार मला माहिती नाहीत. लक्षात घ्या, नियम कसे पाळले जात होते, पण हे नियम कोणी पाळायचे हो? मुलांना संध्या एकदा गुरुजींनी त्या दिवशी शिकवली की त्यांना खरोखर लगेच संध्या करता येणार आहे का? संध्याची पुस्तकं मिळतात, पण गंमत अशी असते, वडील तरी संध्या करत असतात का? मग आजांना जर म्हटलं की माझ्या मुलांनी संध्या केली पाहिजे अशी एखादी सून सांगणारी असेल की आजा म्हणतात त्याच्या बापान तरी केली का? उत्तर द्यायला लागतं, त्याचा बाप तुमचा मुलगा होता, हा मुलगा माझा आहे. आणि तेव्हा बापाकडनं संध्या करून घ्यायचं तुमचं काम होतं, पण माझ्या मुलांकडून संध्या करून घ्यायचं काम माझं आहे. बाप जागे नसतील तरी आयाने जागृत असलं पाहिजे. माता ही शक्ती आहे, लक्षात घ्या, ही शक्ती सर्वत्रच असते. विष्णूला सांगताना ती सांगते, या ब्रह्माच्या संकते ब्रह्माची देवा सांगते की सर्वम ब्रह्ममयम रे, या ब्रह्माचीच ही जी माया आहे शक्ती, ही शक्ती आहे, ही शक्ती आणि ब्रह्म एकच आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तुम्ही शक्तीने पुत्रांना किंवा पतीला वाचवू शकत नाही, पण युक्तीने म्हणजे उपासना करून हे सर्वत्र असलेल्या या ब्रह्माला, सर्वत्र असलेल्या या शक्तिरूपाला प्रसन्न करून घेऊन ते जिथे जातील तिथे त्यांचं संरक्षण करू शकताय. हा फार महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे. रावणाला जेव्हा ती ओम भवती भिक्षांग देई म्हणून रावण झोपडी पुढे उभा राहतो मागतो, तेव्हा ती आतून त्याला भिक्षा घालायला जाते. तेव्हा रावण म्हणतो आतून नको, तुम्ही मला बाहेर. आता तिच्याकडे भिक्षा घालायला काय होतं आपल्याला माहितीये, लक्ष्मण फळं गोळा करून आणून ठेवत असे, फळं गोळा करून आणून ठेवत असे आणि ती फळच तिच्याकडे भिक्षा घालायला आहेत. तेव्हा रावण तिला म्हणतो नाही, मला बाहेर येऊन भिक्षा घाला. तो जेव्हा ऐकत नाही तेव्हा मी सांगितलं तसं भिक्षेकरी तसाच जाता कमने या धर्माचा नियम, तो आपलं पुण्य घेऊन जातो म्हणून ती नाईलाजाने बाहेर पडते आणि त्या लक्ष्मण रेषा रावणाला सुद्धा ओलांडता येत नाही. लक्षात घ्या, ती रेषेच्या बाहेर गेल्याबरोबर रावण तिला उचलतो आणि घेऊन आकाशमार्गे जायला निघतो. वाटेत त्याला जटायूने पाहिलेला आहे, जटायूने त्याच्याशी युद्ध केलेलं आहे. पण तो जटायूला काय विचारतो, लक्षात घ्या बुद्धिमत्ता कुठे असतो. त्याला जटायूला रावण हरवू शकत नाही. तेव्हा तो जटायूला विचारतो की तुमचं मरण कशात असतं. आता सत्यप्रियता सुद्धा धोकादायक सध्याच्या काळात. आपण सत्याच्या काळात सत्यप्रियता धोकादायक आहे, तर सत्य बोलू नका हो, पण आम्ही सगळीकडे सत्य बोलत नाही, दुर्दैव, सोडून द्या. तर इथे जटायू सांगतो
की आमचं मरण आमच्या पंखात असतं. आणि त्यावेळा रावण त्याचे दोन्ही पंख छाटून टाकतो, जटायू खाली पडतो आणि तो सीतेला रावण घेऊन जात असतो. तेव्हा सीता का म्हणजे पुन्हा आम्ही गांगरूनच गेलो. आम्ही काय सांगतो, काहीतरी कळलं आणि आम्ही गांगरूनच गेलो. विवेक कसा असायला पाहिजे, प्रत्येक वेळी सावध कसं असायला पाहिजे. जेव्हा जटायू खाली पडलेला आहे तेव्हा सीता काय करते, सीता रावणाच्या खांद्यावर लक्षात घ्या, तिचे हात रिकामे आहेत, त्याला तिथे मांडीवर धरलेला आहे. तेव्हा ती आपले अलंकार काढते वरचे आणि ती पदर फाडते, त्या पदरात बांधते आणि ते खाली टाकते. किती सावध. आम्हाला अलंकारांचाच मोह असतो. काय अलंकार असा टाकून देणार शक्यच नाही, खोटा असला तरी नाही, कळले की नाही. इथे अलंकार ती टाकून देते, खाली टाकून देते आणि तिला रावण घेऊन जाते. आपल्याला माहिती आहे अशोक वाटिकेत त्याने तिला ठेवलेली आहे. पुढे आपल्याला माहिती आहे की वेळ झोपडीत येत आहेत, सीता नाहीये, राम विलाप करतोय. आणि इथे राम जेव्हा विलाप करतोय तेव्हा लक्ष्मण त्याला समजवतोय. इथे लक्ष्मण समजवतो तेव्हा एका राजाचं उदाहरण इथे लक्ष्मण देतोय. राजाचं नाव मला नेमकं सांगतात नाही येतं, पण की त्या राजाचं एका स्त्रीशी विवाह ठरलेला असतो. पण गंमत अशी होते, विवाहाच्या 2 दिवस आधीच स्त्री ती लग्न ठरलेली ती मुलगी आहे, ती मरण पावते आणि याने तिच्याशीच विवाह करायचा ठरवलेला आहे. तेव्हा तिला जिवंत कशी करायची असं तो सगळे प्रयत्न करतात, पण नाईलाज सांगतात. आणि तेव्हा तो काय करतो तर त्याची उपासना असते. तर ते आपलं अर्ध पुण्य, तो म्हणतो माझं आयुष्य कमी झालं, आम्ही जे जगू ते आम्ही एकत्रच जगू. लक्षात घ्या किती सुंदर विचार आहे. आणि म्हणून आपलं अर्ध पुण्य तो तिला दान देतो आणि त्याच्या त्या पुण्याईने जगदंबा तिला जिवंत करते. आणि त्याचा कोण, लक्ष्मण श्रीरामाला एक कथा सांगतोय. कारण जेव्हा मनुष्य गांगरलेला असेल तेव्हा तो श्रेष्ठ, तो माझ्यापेक्षा मोठा असा विचार करून चालत नाही. तर त्याची मनस्थिती लक्षात घेऊन आपण जरी त्याच्यापेक्षा लहान असलो, अज्ञानी असलो, तरी सुद्धा त्याला सावरण्याचं काम आपलं असतं. हा एक इथे महत्वाचा संदेश त्यांनी इथे दिलेला आहे. लक्ष्मण त्याला समजवतोय. आणि मग वर्णन केलेलं आहे की राम आपल्याला माहिती आहे ऋक्ष पर्वतावर जातो, तिथे त्याची सुग्रीवाशी मैत्री होते आणि सुग्रीवाच्या वानरांची मदत घेऊन तो समुद्रावर जातो. तिथे पुन्हा वर्णन केलेलं आहे, तिथे तो शक्तीची उपासना, रामेश्वराची राम त्या पार्वतीची प्राणप्रतिष्ठा करतोय. आणि त्याला समुद्र काय करतोय, त्याला बांधायला परवानगी देतोय आणि लंकेत जाऊन तो सीतेला सोडवून आणतोय. इथे सीतेला सोडवून आणल्यानंतर सुद्धा आपल्याला माहितीये की पुन्हा ही सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागते. अतिशय सुंदर वर्णन केले. इथे सविस्तर रामायण नाही, रामायण इतकं धावतच इथे सगळं घेतलेलं आहे. आणि राम सीतेला घेऊन पुन्हा राज्यात येतो. अशा तऱ्हेचा हा रामायणाचा भाग इथे आलेला आहे. पुढे जो विचारतो परिहास म्हणजे विचारतोय की मला कृष्ण कथा, कृष्णाचा जन्म का झाला, कारण त्याने लक्षात घ्या तो परीक्षिताचा पुत्र आहे. परीक्षिताचं रक्षण गर्भात सुद्धा कृष्णाने केले आहे. त्यामुळे त्याने कृष्ण कथा अशा अर्धवट ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की मला कृष्णाच्या जन्माविषयी आख्यान ऐकायची उत्सुकता आहे, असं जन्मेंजय व्यासांना विचारतायत. आणि तेव्हा आता ह्याची पुन्हा लक्षात घ्या, परंपरा कशा असतात, शाप आणि उच्चाप. इथे पुन्हा जन्मेंजय प्रथम आधी तो विचारतोय की रामाला हा पत्नी वियोग का भोगावा लागला. प्रश्न आम्हाला गंमत आहे, आम्हाला कुठच्या शंकाच येत नाही. आणि त्यामुळे काय होतं, छान सगळं गुरुजी बसलेत, पूजा सांगतात, कथानक सांगतात, आम्हाला कळत नाही असं का काय. बरं गंमत अशी, आम्ही गुरुजींना विचारलं तरी न बोललेलं बरं पुढे श्रीराम. तर इथे रामाला जन्म का, रामाला पत्नी वियोग का सहन करावा लागला. इथे पुन्हा देवांच्या युद्धाची कथा येते. आणि जेव्हा तिथे राक्षस येऊन पाठी कुठे भृगु ऋषींच्या आश्रमात जाऊन लपले, तेव्हा विष्णू त्यांना मारायचं म्हणून तिथे आला. पण भृगु पत्नी जी होती
तिला विष्णूने विचारल्यानंतर तिने ते तिथे आहेत असं सांगितलं नाही. आणि विष्णूला निश्चित माहिती होतं, म्हणून त्याला राग आला आणि त्या विष्णूने भृगुपत्नीचा शिरच्छेद केला. भृगूने येऊन पाहिल्याबरोबर त्यांना राग आलेला आहे आणि भृगूने त्याला शाप दिलेला आहे की ज्याने हे कृत्य, म्हणजे विष्णूनेच केलेलं आहे, त्यांना माहिती आहे, हा कळलं की नाही. पण गंमत अशी आहे, ओरिजिनल रामायणात रामाला कुठेही विष्णूचा अवतार म्हटलेलं नाहीये. वाल्मिकी रामायणात कुठेही असा उल्लेख नाहीये. म्हणजे थोडं जाता जाता तुम्ही सगळं रामायण वगैरे ऐकत असाल, इथे भरपूर प्रवचनं चालतात, इथे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रवचनं करणाऱ्या बाई माझ्या पुढ्यात बसलेल्या आहेत, मला खूप सावध असावं लागतं सांगताना नाही. पण असा उल्लेख रामायणात नाहीये. पण आणि त्यामुळे त्याला ते शाप देतात, काय होईल, मनुष्य जन्म घेऊन काय होईल, तुलाही पत्नीचा विरह भोगावा लागेल. पण एवढंच म्हणून ते थांबत नाहीत हो. ते म्हणतात, मी जर सत्याचरणी असेल, मी जर व्रतवैकल्य यथार्थ केलेली असतील, मी जर ईश्वराची पूर्ण साधना केलेली असेल, तर ही माझी पत्नी जिवंत होईल. लक्षात घ्या. आणि ते कमंडूतलं पाणी तिच्यावर शिंपडतात आणि ती जिवंत होते, असं वर्णन आहे. आता आपल्याकडे वेगवेगळे जेव्हा यज्ञ करतात किंवा वेगवेगळ्या शांती करतात, 60 पासून पुढे शांती करायची वेळ पद्धत आहे, पण सगळ्यांच्यात होतात असं नाही, पण जिथे करतात त्या गंमत आहे. शांती कर्म झालं की ते ज्याची असेल त्याला स्नान करायला सांगतात. हल्ली गुरुजी शॉर्टकट घेतात, पाय धुवून या म्हणून. पण त्याच्यानंतर प्रत्येक शांतीच्या 60ची 65ची 70 75 90 110 पर्यंत शांती सांगितलेल्या दर 5 वर. आणि प्रत्येक शांतीची देवता भिन्न भिन्न आहे. तर ज्याची शांत असेल ती बसून त्या देवतेची क्षमा मागतात. म्हणजे पुन्हा हा आंघोळ केल्यानंतरचा विधी आहे, शांती कर्म नीट बघितली तर. आणि त्याच्यानंतर सगळ्यांवर अमृताभिषेक असं म्हटलं जातं आणि ठराविक मंत्र म्हणून सगळ्यांवर अभिषेक केला जातो. लक्षात घ्या, त्या मंत्राला, त्या अभिषेकाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि हा अनुभवही कलियुगातलाच आहे. आपण बघितलंय की 3 वर्षापूर्वी कोविड सारख्या कठीण प्रसंगातून आपण सगळे गेलोय. तेव्हा खूप ज्ञानी आणि सामर्थ्यशाली असलेल्या काही गुरूंनी आपल्या शिष्यांना काही हे जे याच्या मंत्र म्हटले जातात अभिषेकाच्या वेळेचे, ते काही मंत्र दिलेले होते आणि ते मंत्र रोज 11 वेळा ऐकायला सांगितलेले होते. हे मंत्र ज्या घरात ऐकले गेले त्या घरात कुठचीही कोविडची बाधा झालेली नाहीये. ती माणसं बाहेर जाऊ शकत होती. म्हणजे आधी मुळात गुरुच्या कृपेने घाबरत नव्हती. हा एक पहिला भाग. कुठची एवढंच काय, तर कोविडने हॉस्पिटलमध्ये असलेल्या व्यक्तीला सुद्धा निव्वळ हे मंत्र ऐकल्यामुळे पूर्ण बरं वाटलेलं आहे. इतकं हे मंत्र सामर्थ्य आजही कलियुगात सदाचार सद्विचार सत्कर्म करणाऱ्यांजवळ आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. खूप का सांगते मी तुम्हाला, कारण हे प्रत्यक्ष अनुभव आहेत. आपल्याला असं वाटतं कलियुग आहे, असं कुठे घडतं काय, पण असं नाही, असंही घडतं. आम्हाला ह्याचा आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. हा फार महत्वाचा भाग आहे. इथे संपतो आणि आता आपल्याला माहिती आहे की जन्मंजय कृष्ण कथा विचारतोय, तेव्हा इथे कथा सुरुवात होते. ती कश्यप ऋषीने आपल्या घराची गाय मागून आणलेली होती आणि ती गाय त्यांनी परत केली नाही. कशासाठी? यज्ञासाठी आणलेली होती. का गाय परत केली नाही त्याचं तर आहे, त्यांची एक पत्नी ती ह्या गाईचं दूध प्यालं तर ते सांगतात की ह्या गाईचं जो दूध पिल तो काय होतो, अमर होतो. आणि म्हणून ती कश्यप ऋषींची पत्नी माझी एक मैत्रीण, बघा कसं माया काय करते, माझी एक मैत्रीण राजकन्या आहे, ती माझी मैत्रीण आहे, तिच्यासाठी ही गाईचं दूध पाठवू, किती अमर होईल, सुखी होईल. म्हणून ही गाय, लक्षात घ्या माया काय करते, कश्यप ऋषींसारख्या ऋषींना हे ऐकावंसं वाटतं, हा मोह होतो. आणि ती गाय परत न केल्यामुळे त्या ऋषींनी त्याला शाप दिलेला आहे कश्यपाला. काय की तू पृथ्वीवर जाशील आणि गोपाल होशील. म्हणजे गाई राखणारा गुरु आखी. आम्हाला हे शब्द काळाच्या ओघात
आपली पहिली अशी गावं होती, इथे प्रत्येकाचे गाई गोठी गुरु होती आणि ही गुरु सांभाळण्यासाठी जो जायचा त्याला गुराखी म्हणायचे, कळलं की नाही, तो गुराखी होशील असा शाप दिलेला आहे. आणि त्याचबरोबर काय झालं, या गाय आणल्यामुळे तिची मुलं माताविहीन झाली आणि म्हणून तुझ्या पत्नीलाही, ती पत्नीची ही मुलं काय होतील, तिला पुत्रशोक भोगावा लागेल आणि तिला तुरुंगात राहावं लागेल असे शाप मिळालेले आहेत. आणि हा जो कश्यप आहे तोच पुढे वासुदेव म्हणून जन्माला आलेला आहे असं वर्णन केलेलं आहे. आणि तो गुराखी झालेला आहे. म्हणजे ते आता गुराखी याचा अर्थ काय, त्यांच्या गायी कुठे होतं, इथं सुंदर वर्णन इथे आलेलं आहे. आणि ह्याची जी पत्नी आहे देवकी रोहिणी, आणि ह्या हिरण्यकश्यप पत्नी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की वसुदेवाची पत्नी देवकी, आणि तिला ही जी दुःख भोगायला लागलेली आहेत, 7 पुत्र मारले. पुढे इथे उग्रसेन राजा होता, त्याचं वर्णन आहे. आणि कंसा त्याचा पुत्र आहे. आणि इथे या देवकीचा विवाह इथे ठरलेला आहे कोणाजवळ, वसुदेवाजवळ. आणि वरात कोण प्रत्यक्ष हाकतोय, कंस हाकतोय. तेव्हा आकाशवाणी होते. आपण दावताचर्य मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा हा अविभाज्य भाग आहे या भागवताचा, आणि त्यामुळे धावतचरित्र घेणं आवश्यकच आहे, कळलं की नाही. तर तिथे वसुदेवाचे त्या आकाशवाणी होते की हिला होणारा 8वा पुत्र तुझा घात करणार आहे. मग प्रत्येक मनुष्य मरणाला घाबरतो, कोणालाही मरण नको असतं. आणि त्याप्रमाणे कंस त्याला अपवाद नव्हता हो. तो मरणाला घाबरला आणि हिचा 8वा पुत्र आपल्याला मारणार म्हटल्यानंतर तो त्या क्षणी तो काय रथ हाकतोय बघा, तो रथ थांबवतोय, उठतोय आणि आपल्याच बहिणीचे देवकीचे केस धरून तिला तो तिथून ओढायचा प्रयत्न करतोय. तेव्हा त्याला वसुदेव समजवतोय की तू असं करू नकोस, कळलं की नाही, तर हे योग्य नाही. ती तुझी बहीण आहे, त्यात तिचा विवाह चालू आहे, आणि अशा विवाहाच्या प्रसंगात तू जर असं वागलास तर तू कलंकित होशील, तुला अनेक दोष लागतील. तेव्हा तू असं काही करू नको असं तो त्याला खूप प्रयत्न करून समजवायचा प्रयत्न करतो. पण मरणाला घाबरलेल्या माणसाला कितीही काही समजवलं तरी त्याला समजत नाही. हा महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे. मग मात्र वसुदेव त्याला शब्द देतो की ह्याच्या 8व्या मुलापासून हिच्या तुला धोका आहे ना, मग मी असं करीन की हिला होणारी मुलं सगळी मी तुझ्याकडे आणून देईन. लक्षात घ्या, आणून देईन असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वसुदेव हा सत्य आणि सत्याच वागणारा होता की त्याची खात्री होती. म्हणजे पुन्हा सद आचरणाला किती अनन्य साधारण महत्व आहे. सद आचरण करणाऱ्या माणसाला दुष्ट लोक सुद्धा घाबरून असतात. आम्हाला हल्ली कोणी घाबरत का नाही, कळलं की नाही. आपली सध्याची परिस्थिती ती का आहे, कारण सदाचार सद्विचार सत्कर्म, आम्ही सतला सत्च बळगळलेला आणि फक्त कर्मच करत राहतो, त्याचे सगळे परिणाम भोगतोय. पण अजूनही जरी आपण सगळ्यांनी फरक केला आपल्यात तरी सुद्धा निश्चित ती जगदंबा आपलं रक्षण करेल. आणि त्या जगदंबेला रक्षण करण्यासाठी प्रार्थना करून आपण पुढे जातोय. वसुदेव सांगतो तेव्हा मात्र कंसाला ते पट्टाय, त्याची वरात त्याच्या घरापर्यंत नेऊन पोचवतंय वगैरे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर देवकीला पहिला पुत्र झालेला आहे. तो पुत्र देवकीने त्याला घेतलेला आहे, मांगाशी घेतलेला आहे, छातीशी घेतलेला आहे. आणि वसुदेव देवकीला म्हणतो, अगं मी कंसाला शब्द दिलाय त्याप्रमाणे या बाळाला कंसाकडे नेऊन देण्याची जरुरी आहे, तेव्हा त्या बाळाला माझ्याकडे दे. विचार करावं, नुकतंच जन्माला आलेलं आपलं मूल, कंस काय करणार ते तिला माहिती आहे आणि ते बाळ त्याच्याकडे द्यायचं आहे. पण दिलेला शब्द पुन्हा तू मिमी करायचा तो काळ नव्हता. हल्लीच्या मुलीनं सांगावं, नुसतं काही सांगा, अगं मला उशीर झाला, माझी छत्री, तुझी छत्री मला दे, पाऊस पडायला लागलाय, बाबूट घालून बाहेर उतरल्यानंतर ती काय विचारते, तुम्हाला माझी छत्री देऊन मी काय करू, मला जायचं नाही का. लक्षात घ्या, हा काळ तो काळ नव्हता. ती स्वतःचं मूल सुद्धा त्या वसुदेवाच्या हातात देते. वसुदेव घेऊन तो कंसाकडे येतोय. आता कंसाच्या हातात ते दिलाय, ते गोजीरवाण मूल आहे. त्याच्याकडे कंसाने बघितल्यानंतर तो मामा काही झाला तरी त्याला त्या बाळाचं आवडताय, तो त्या मुखात चुंबन घेतोय जवळ घेऊन त्या बाळाचं, आणि तो विचार करतो, ह्या बाळाने माझं काय केलंय, मी ह्या बाळाला का मारावं. तो वसुदेवाला म्हणतो,
तो दिलेल्या शब्दाचा पक्का आहेस? तू दिलेल्या वचनाप्रमाणे तू खरोखर या बाळाला माझ्याकडे घेऊन आलास? हे बाळ घे आणि तू त्याला घेऊन घरी जा. वसुदेव ते बाळ घेतो, वळतोही, पण तो लगबगीने जात नाही. लक्षात घ्या, तो विचार करतो दुष्टाचा शब्द हा, दुष्टाचा शब्द हा. आणि एवढ्यातच इकडे नारायण 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 नारद मुनी येतात. आणि नारद मुनी कंसाला म्हणतात, अरे काय केलंस हे? अरे तुला माहिती आहे का, तिकडे देवांची सभा भरली आहे आणि तिथे सगळेच देव काय वेगवेगळे अवतार घेऊन या पृथ्वीवर येणार आहे. आणि तो पुन्हा काय गोष्ट सांगतो की पृथ्वीला अत्याचार होत होते म्हणून पृथ्वी गोरूप धरून कुठे गेलेली आहे? ब्रह्मदेवाकडे गेलेली आहे. ब्रह्मदेव म्हणतो की मी उपाय करायला समर्थ आहे. मग ते शिवाकडे जातात आणि ते सगळे विष्णूकडे जातात. आणि तेव्हा विष्णू सांगतो की मी आधीच अवतार घेऊन पृथ्वीचं रक्षण करण्याचं, दुष्ट लोकांपासून संरक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही सर्व देवांनीही वेगवेगळे अवतार, तर रामावतारात या देवांना माकडं व्हायला लागलं होतं आणि आता गवळी व्हायला लागलाय. म्हणजे देवाला सुद्धा पुनर्जन्म चुकत नाही, हे आम्ही लक्षात घ्यायचंय. कळले की नाही? तुम्ही वेगवेगळे अवतार घेऊन गोपिका होऊन तुम्ही मथुरेत जात असं सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे सगळे देव अवतार घेऊन आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे तू जर यांची गोल मांडणी केलीस तर 8वा नंबर कुठे गेले तुला कसं कळणार? कंसाचा बुद्धिभेद आता आपण म्हणतो नारदाची कळ. लक्षात घ्या, पण नारद कळ लाव्या, आपण एखाद्या कळ लाव्या असे म्हणतात. प्रत्येक गावात 1-2 माणसं असतात अशी, आणि त्याला आपण म्हणतो नारद आहे दुसरा. पण नारद सत्कर्म करण्यासाठी कळी लावत होत्या, हे महत्वाचं आहे. उगाच भांडण आणि कळी लावणाऱ्याला नारद म्हणू नका, त्या नारदाचा अपमान करू नका. कळलं की नाही? नारद श्रेष्ठ भगवंत आहे आणि तो माणसांचं म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांचं आणि स्वर्गातल्या देवांचं कल्याण करण्याचंच कार्य करत असतो. हा फार महत्वाचा भाग आम्ही ते लक्षात घ्यायचा आहे. आणि तेव्हा मात्र कंस लगेच वसुदेवाला हाक मारतोय, त्या मुलाला घेतोय आणि गडगड फिरवून दगडावर मार. अशी त्याने त्याची किती 6 मुलं मारलेली आहेत, वर्णन केलेले. आता इथे गंमत आहे, वसुदेवाच्या पुढे देव प्रत्यक्ष प्रगट होतोय आणि तो सांगतोय तुझा 7वा गर्भ जो आहे तो घेणार आहे ना, तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. आणि त्याला तू काय करशील? तो गर्भ काढून तो तुझी नंदाघरी जी पत्नी आहे रोहिणी, तिच्या गर्भात तो, हे कोणाला सांगतोय? कृष्ण योगमायाला सांगतोय. योगमायाला तो बोलावतोय. तर योगमाया म्हणजे कोण? पुन्हा प्रत्यक्ष देवीच. कळलं की नाही? की तू काय करशील? तू नंदाघरी जन्म घे. नंदाघरी जन्म घे. वसुदेवाच्या पोटात जो साईज आहे तो 7वा गर्भ ती रोहिणीकडे आणि 8वा गर्भ स्वतः मीच जन्माला येणार आहे. तेव्हा वसुदेव काय करेल? मला घेऊन तिथे येईल, तो यशोदेच्या पुढ्यात मला ठेवील आणि तो तुला, तेव्हा तू काय करशील? तू त्याच्या बरोबर जा. कुठे जा? तुरुंगात जिथे वसुदेव देवकी आहेत तिथे जा. आणि जेव्हा तुला कंस मारायला येईल तेव्हा तू हातातून निष्ठून निघून जा. योजना किती व्यवस्थित केलेली असते हे आम्ही बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे 7वा गर्भ काढून पुन्हा इथे जे काही आत्ताचे प्रयोग चालतात ते नवीन नसून काय आहे? जुनेच आहेत. देवानेच सगळं ज्ञान निर्माण केलेलं आहे आणि दिलेलं आहे. हा एक महत्वाचा भाग आम्ही लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तेव्हा तो 7वा गर्भ जिरला असं सगळ्यांना वाटतंय. सध्याच्या भाषेत अबॉर्शन जिरला म्हणजे नेमकं काय झालं? कळलं की नाही? झालेलं आहे असं वाटतंय. आणि पुढे पुन्हा 8व्यांदा जेव्हा गर्भ राहतोय, 9 महिने भरलेले आहेत, तेव्हा बालरूप घेऊन कृष्ण प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या पुढ्यात येतोय. वसुदेव त्याचं स्तुती करतोय, नमस्कार करतोय आणि वसुदेवाला हे बालक सूचना देत आहे की काय की तू मला नेहमी कुठे ठेवशील? देवकीच्या पुढ्यात ठेव आणि तिथून जी बालिका असेल तिला घेऊन ये. पण प्रेम काय असतं लक्षात घ्या. ही देवकी त्या बालक रूपाला बघते, बाळंतींची झालेली नाही, लक्षात घ्या. पण तो जेव्हा सांगतो की मी तुझा 8वा पुत्र आहे तेव्हा ती त्याला हात जोडून म्हणते की तू बालरूप हो. कारण काय? की कंस इथे येईल आणि कंस तुला उचलून घेऊन जाईल. तुझं हे रूप आवड. देवाला देवकी सांगते, लक्षात घ्या.
आणि तेव्हा कृष्ण तो आपलं रूप आवरतोय आणि इथे देवकी बाळंत होते, वर्णन केलेलं आहे, प्रसूत होते. आणि प्रसूत जाताच पुन्हा बाळंत हा शब्द आमच्या मधल्या काळचा, प्रसूती हा शब्द जुन्या काळचा, आणि सध्याच्या काळचा काय आहे नाही बोलत की नाही, पण काळाप्रमाणे बदलणारे शब्दही आम्हाला डिलेवरी झाली. सध्याचा शब्द काय, डिलेवरी झाली. म्हणजे कुरिअरवाला पार्सल आणून देतो ती डिलेवरीच, आणि बाई बाळंत होते ती. आम्ही कसे चुकीचे शब्द वापरतो लक्षात घ्या. आता हे सांगितल्यावर मला सगळ्यांना, पण आपल्या हे लक्षात येतं का आपण बोलतो तेव्हा? लक्षात घ्या, शब्दांची योजना किती विवेकाने केली पाहिजे, फार महत्वाचं आहे. भाषा समृद्धी ही आपली संस्कृती आहे आणि ती आम्हाला जोपासता आली पाहिजे, कळे की नाही. आणि त्याची प्रसूती झालेली आहे तेव्हा गंमत म्हणजे वसुदेवाने तिला टोपलीत घेतलेलं आहे, आणि वसुदेवाने कृष्णाने काय सांगितलं त्याच्यावर विश्वास आहे, वर्णन केलं आहे काय, सगळ्या बाहेरच्या पहारेकऱ्यांना शांत झोप लागलेली आहे. रात्रीच्या 12 वाजताचा त्याचा जन्म आहे, जो इथे परवा केला जाणार आहे, कळलं की नाही. पण इथे सकाळीच उत्सव होणार आहे असं कळलं श्रीराम. पण झालेला आहे, बाहेर धोधो पाऊस पडतोय, आणि तेव्हा कालियाने त्याच्यावरती छत्री धरलेली आहे टोपलीत असं वर्णन केलेलं आहे, आणि दारं उघडली गेलेली आहेत. माया काय करते, माया तुम्हाला तुरुंगात टाकते पण, आणि तुरुंगातून बाहेरही काढते, पण त्याच्यासाठी उपासनेची नितांत गरज आहे. आणि आता वसुदेव जातोय, इथे पुन्हा म्हटला यमुना तीरा, तर यमुना पाऊस पडतोय, दुथडी भरून वाहते. इथेही मध्ये पूर येऊन गेला तेव्हा नदी दुथडी वाहून गेली, जाणं म्हणजे काय तो अनुभव आपण घेतलेला आहे, कळले की नाही. तर आणि रावते तेव्हा त्याला पण विश्वास किती असावा. ही यमुना दुथडी वाहते तरी वसुदेवाने नदीत पाऊल टाकलेलं आहे. जाता जाता त्याच्या गळ्यापर्यंत पाणी येतं, तेव्हा कृष्णाच्या लक्षात येत आहे की या यमुनेला माझा स्पर्श हवाय. लक्षात घ्या, या नद्यांना सुद्धा ईश्वराच्या स्पर्शाची किती ओढ होती. आणि तेव्हा कृष्ण हळूच टोपलीतून आपला उजवा पाय बाहेर काढतोय, त्याला स्पर्श करतोय, तेव्हा मात्र यमुनेचं पाणी उतरत आहे. वसुदेव जातोय, गोकुळात जातोय. इथे वर्णन केलेलं आहे काय, यशोदा प्रसूत झालेली आहे, पण प्रसूतीच्या वेदनाने तिला थकवा आलेला आहे, आणि तिला आपल्याला कन्या झाली की पुत्र झाला हेही माहित नाही. वसुदेव तिथे जाते, पुन्हा वर्णन केलेलं आहे. मायाच दासी बनून बाहेर उभी आहे, ती या पुत्राला घेते, त्या तिच्या पुन्हा यशोदे पुढे ठेवते, आणि ती कन्या उचलून या वसुदेवाच्या हातात देते. वसुदेव तिला घेऊन आलेला आहे, तो पुन्हा तुरुंगात आल्यावर तुरुंगाची दारं बंद झालेली आहेत. त्याने त्या कन्येला देवकीच्या हातात दिलेलं आहे, आणि आता मात्र काय आहे, ते कन्या ट्या करून रडायला लागलेली आहे. अर्थात 8वा पुत्र आहे कंस, रात्रंदिवस त्याला फक्त तोच ध्यास लागलेला आहे. आणि शिपाना लगेच मला, आणि त्याप्रमाणे ते शिपाई जाऊन सांगतायत. कंस धावत येतोय, तुरुंगाची दारं उघडतात, शिपाई कंस आत जातोय. तेव्हा देवकी त्याला म्हणते, अरे ही कन्या आहे, या कन्येने तुझं काय बिघडवलं आहे, तू माझी 6 मुलं मारलीस, आता तरी यांना सोड. तेव्हा कंस म्हणतो, देव सुद्धा असं खोटं बोलत असतील आणि असं फसवतील असं वाटलं नव्हतं. लक्षात घ्या, वाटलं नव्हतं. आणि म्हणून तो त्या कन्येलाही उचलून घेतोय, बाहेर येतोय, तो तिला अशी गरगर फिरवतोय, आणि आता तो तिला शिळेवर आपटणार. एवढ्यातच ती हातात त्याच्या उडून जाते, आणि अष्टभुजा देवीचं रूप घेते. विंध्यवासिनी माता की जय. आणि ती कंसाला म्हणते, अरे मला मारून काय उपयोग, तुझा शत्रू तर केव्हाच जन्माला आलेला आहे. इथे पुढे आपल्याला माहितीये की तो पुन्हा या गोकुळातली सगळी मुलं मारण्याचा हे करतोय. हा नंदाकडे आहेत बलराम, आणि रोहिणीला पुत्र झाला तो बलराम. कंस इथे पुन्हा एकदा गर्गमुनी जातात, ते यादवांचे कुलगुरू आहेत. नंदा त्याला त्यांचं बारसं करायला सांगतो, पुन्हा शालंकृत बारसं. इथे जे शालंकृत बारसं आहे तिथे देवदेवता सकट विधी आहेत सगळे. आणि मग जसं लक्ष्मी पूजनाच्या वेळेला पती आपल्या पत्नीचं नाव त्या तांदुळात लिहितो,
त्याची पूजा केली जाते आणि मग ते पत्नीच्या कानात सांगतो. लक्ष्मीपूजन साधारण बरीच जण करतात, शालंकृत बारशी करत असलो तरी, म्हणून लक्ष्मीपूजनाचं वर्णन करते. पण हल्ली सगळे विधी हॉलवर होतील आणि हॉलवर फक्त ती 4च माणसं बसलेली असतात खोलीत, त्यामुळे माहीत नाही हे सुद्धा सगळ्यांना पुढच्या पिढीला माहीत असेल की नाही. पण माहीत करून देण्यासाठी सांगते, आपण पण पुढच्या पिढीवर बोलता बोलता कानावर घालाव्यात या गोष्टी, कळलं की नाही. कारण ज्ञान असणं आवश्यक आहे आपल्या धर्माचं. हा शालंकृत बारसं म्हणजे इथे पुन्हा देवदेवक आहे, विधी आहेत आणि मग अशा तऱ्हेने बारसं केलं जातं. ते नावाचं पूजन वडील, नाहीतर सध्या आत्यां नाव ठेवायचं का मामीन नाव ठेवायचं का आईन नाव ठेवायचं, याच्यावर एकेका घरातून वाद असतात, कळलं की नाही. आणि मग आता आत्या आलीच नाहीये, मग मामीलाच नाव ठेव. अरे कशासाठी, धर्म काय सांगतो ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे वर्णन केलेलं आहे. गर्गमुनी म्हणतात, अरे मी यादवांचा हे आहे, कुलगुरू आहे, माहिती आहे, त्यामुळे मी जर बारसं केलं तर कंसाच्या निश्चितच लक्षात येतील की वसुदेवाची मुलं आहेत, कारण तुझी त्याची मैत्री जगविख्यात आहे. पण तरीही ते म्हणतात अत्यावश्यक आहेत तेवढेच विधी करून आपण एखाद्या म्हणून कृष्णाचं बारसं गोठ्यात झालेलं आहे, वर्णन केलेलं आहे. मग किती आवश्यक म्हणजे नंद, यशोदा आणि गर्गमुनी एवढीच गोठ्यात 3 माणसं गेलेली आहे. हल्ली माहितीये की नाही, काय घरात पूजेला बसणारी 2च माणसं असतात. पहिल्यांदा कुंकू लावायला दुसऱ्या बाईला सांगितलं जायचं, औक्षण करायला सांगितलं. हल्ली तिसरी बाईच नसते हो घरात. मग गुरुजी काय सांगतात, तुम्ही कुंकू लावून घ्या, कळलं की नाही. हे जे आहे, अर्थात ह्या गावात अजून असेल सगळं व्यवस्थित चालू, पण शहरातून येणारा अनुभव आहे, कळलं की नाही. तसं होतं आणि त्यामुळे ते तेवढेच आहे त्यांचं. आता तो बल म्हणजे आकर्षण करून दुसरीकडे केलेला, म्हणून त्याचं वाणीत ताकदीवान असलेला, म्हणून त्याचं बलराम असं, आणि आकर्षण करून काढलेला म्हणून संकर्षण अशी बलरामाची नावं ठेवली, त्या मोठ्या भावाची नाव ठेवलं आहे. आणि हा कृष्ण त्यांनी सांगितलंय प्रत्येक युगात, सत्ययुग, द्वापारयुग, कलियुगात त्याचा वेगवेगळा रंग होता, पांढरा रंग. आता इथे पुन्हा आणि त्याप्रमाणे त्याने आता कृष्ण रंग म्हणून त्याचं नाव कृष्ण असं ठेवलं जाईल. आणि पुढे गर्गमुनी तेव्हाच सांगतात त्याला पुढे हजारो नावं मिळतील, लक्षात घ्या, हजारो नावं मिळतील असं सांगितलेलं आहे. त्याचं बारसं झालेलं आहे वगैरे वर्णन केलेलं आहे. पुढे आपल्याला माहिती आहे धनुर्याग ठरतो, ह्या दोघांना आणले जातात. धनुर्यागात त्यांना मारून टाकू असा कंसाचा विचार असतो, पण उलटच होतं. हा कंसावरच चलाई करून कंसाचा मुकुट पाडतो आणि कंसालाही तो मारून टाकतो. अशा तऱ्हेचं हे कृष्ण चरित्र आहे. इथे अतिशय हे गुण सांगितल्यानंतर सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचं इथे महामायेने वर्णन केलेलं आहे, जगदंबाने वर्णन केलेलं आहे. ती म्हणते सत्वगुणाचा रंग श्वेत आहे, सत्वगुणाचा रंग श्वेत आहे, रजोगुणाचा रंग लाल आहे आणि तमोगुणाचा रंग काळा आहे. छान सुंदर वर्णन, हे वर्णन आधी आलेलं आहे. कुठे, जी जगदंबा जेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेशाला सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी अर्पण करते, तेव्हा त्यांच्या असलेल्या गुणांचं ती वर्णन करते आणि तेव्हा ती सांगते की हे तुमचे हे गुणधर्म आहेत. आणि म्हणून ती शिवाला आणि ब्रह्मदेवालाही सांगते की परंतु कोणीही कधीही विष्णू सत्वगुणी असल्यामुळे त्याचा अपमान करू नका. लक्षात घ्या, ह्या ज्या बारीक बारीक नोट्स आहेत की नाही, त्या अतिशय महत्वाच्या दिलेल्या आहेत. आता इथे आपल्याला माहिती आहे पुन्हा कृष्णाचं कंसाला मारलेलं आहे. आता इथे कृष्णाने पुन्हा आपल्याला माहिती आहे गोकुळात येतोय. जरासंध या कंसाच्या ज्या पत्नी आहेत त्या आपल्याला जरासंधाकडे जातात, त्याच्या त्या मुली आहेत. मग जरासंधाचं 17 वेळा हे करणं, त्याच्यानंतर ते 17 वेळा येतं परत फिरणं, मग कालयवनाची चाल, आणि त्याच्यानंतर कालयवनाला पासून याने गुहेत जाणं. तिथे गुहे येतं, तो एक पुरुष झोपलेला असणं, त्याच्यावर त्याने आपला शेला पांघरणं त्याला, आणि तिथे कालयवन गेल्यानंतर त्याचे डोळे उघडतात, तो भस्मसात होणं. मग कृष्णाने त्याला आपला परिचय देणं, त्याला उपासना देऊन बद्रिकाश्रमात पाठवणं, आणि नंतर कृष्ण परत द्वारकेत येणं. नंतर इथे वसुदेवाची त्याची झालेली भेट. पुन्हा इथे सुद्धा द्वारकेत सुद्धा कृष्ण राज्यावर बसलेला नाहीये, त्याने उग्रसेनालाच राज्यावर बसवलेला आहे. हा सगळा भाग इथे आलेला आहे. पुन्हा वसुदेव देवकीला त्याने सांगितलेलं आहे की आई म्हणजे लहानपणीची जी मुलांची जी आवड तुला पुरवता आली पाहिजे ती काही मला पुरवता आलेली नाहीये.
त्याच्यानंतर वसुदेवाने त्यांचं मौंजीवंदन करणं, मग ते संदीपनी ऋषीकडे जाणं, तिथे त्यांना 64 विद्या आणि 64 कला 64 दिवसातच प्राप्त होणं, गुरुदक्षिणा म्हणून संदीपनीचा पुत्र त्याने परत आणून देणं आणि पुन्हा घरी येऊन गृहस्थाश्रम, मया कृष्णाच्या अष्टनायिका, त्याच्याबरोबर पहिला रुक्मिणीचा विवाह, रुक्मिणीने पाठवलेलं पत्र, ते पत्र सुद्धा सध्या प्रेमविवाहाच्या काळात फार महत्वाचं आहे, पत्र किंवा फोन. आता सध्या मोबाईल, फोन, मेसेज, पण अर्धवट असू नयेत. त्या रुक्मिणीने पत्र लिहिले, त्याच्यात मी तुला वरल्या मनाने तुम्हाला येऊन स्वीकार कर, आणि तिने म्हणते की सिंहाचा वाटा कोल्ह्याने नेऊ नये, तिचा शिशुपालाशी विवाह ठरलेला आहे. हे लिहायला ती घाबरत नाही, व कृष्णाला सिंह म्हणायलाही घाबरत नाही, आणि शिशुपालाला कोल्हा म्हणायलाही घाबरत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठून पळवून नेशील ही सूचना तिने अतिशय व्यवस्थित दिली. ती म्हणते आमच्याकडे कुळाचार आहे काय की आदल्या दिवशी जाऊन अंबिकेचं दर्शन घ्यायचं. अजूनही इथलं मला माहिती नाही, शहरात आपण सगळे हॉलवरच विधी त्याप्रमाणे हॉलवरच सगळ्यांचे स्वागत नाही, हॉलवरच जातो. पण अजूनही खेड्यातून कोकणात तरी अजूनही पद्धत आहे, विवाह करताना लग्नाच्या आदल्या दिवशी दोन्हीकडचे मुलाचे आई वडील आणि मुलीची आई वडील अक्षत घेऊन ग्रामदेवतेला जातात. तिथे त्या देवतेला अक्षत देऊन यायची पद्धत आजही खेड्यातून आहे, इथलं मला माहिती नाही, कळलं की नाही. आणि त्याप्रमाणे आदल्या दिवशी मला ग्रामदेवतेची पूजा करायला जायचंय, आणि तिथे तू ये आणि तुझ्या शक्तीचं मोल देऊन मला घेऊन जा. लक्षात घ्या, शब्द किती योग्य, म्हणजे या एका शक्तीचं मोल, ह्यात तिने मी संरक्षणात असेल, तुला युद्ध करावं लागेल, हे बघा कुठचेही हे शब्द न वापरता शक्तीचं मोल देऊन जा, घेऊन जा, पळवून नये. किती यथार्थ शब्द, म्हणजे आम्हाला शब्दांची खोली, उंची किती कळली पाहिजे, हा महत्वाचा संदेश इथे हल्ली एवढे भाराभर मेसेज मोबाईलवर करतात, आणि तो अख्खा मेसेज वाचून म्हणायचं आहे का ते कळतच नाही. लक्षात घ्या, भाराभर मेसेज म्हणून नेमकं त्यांना काय सांगायचं आहे, हे इन्फॉर्मेशन आहे का आमंत्रण आहे हेच कळत नाही, कळलं की नाही. महत्वाचं आहे कसं सांगावं. आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे कृष्ण गेलेला आहे, रुक्मिणीला त्याने त्या ह्याच्यातून पळवून आलेली आहे, युद्ध झालेलं आहे, बलरामाने त्याचा वगैरे वगैरे ते सगळं कथानक आलेलं आहे. त्याच्या पुढे आपल्याला माहिती आहे कृष्णाची 7 नायिका आहे, जांबवंती, सत्यभामा, या सगळ्या अष्टनायिकांकडे त्याचा विवाह त्याचं झालेलं आहे. पुढे त्याने जरासंधाच्या ह्याच्यातून नरस आणलेल्या ह्याच्यातून त्याचं झालेलं आहे, विवाह केलेला. किती 16,008 पत्नी त्याच्या आहेत असं म्हटलेलं. आता इथे सुद्धा पुन्हा थोडा फरक आहे. तिथे त्याने, कळले की नाही, ज्या सोडवलेल्या स्त्री आहेत त्यांचा पती, मग इथे पती म्हणजे काय, भर्ता म्हणजे काय, ह्याचे शब्दांचे अर्थ सांगितले. भरण पोषण करतो तो भर्ता, संरक्षण आपलं नाव देतो म्हणून पती, अशा तऱ्हेचे हे सांगितले आहेत. कृष्णाने त्या स्त्रियांना संरक्षण दिलं आणि त्यांचं भरण पोषण केलं म्हणून कृष्णाला त्यांचा पती म्हटलेला आहे. छान, प्रत्येक शब्दाचे इतके सुंदर संदर्भ दिलेले आहेत. सुंदर म्हणजे अगदी सुंदर. आम्ही म्हणून का वाचायची पुराणं, तर आमच्या ज्ञानात भर पडते, बुद्धिमत्तेत भर पडते. वाचलं तर मी सांगितलं तर मी लिमिटेड सांगण्याला वेळेत, वाचलं की आपण सविस्तर वाचतो आणि त्यामुळे जास्त शब्दांचं ज्ञान, अभ्यासाचं ज्ञान, शक्तीचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ही पुराणं आपण जेव्हा करतो तेव्हा सकाळी ते पुराण वाचायचं आणि संध्याकाळी विश्लेषण, अशा तऱ्हेची पुराणं करायची पद्धत आहे. आता इथे त्याने कृष्णाच्या नाही पुढे वर्णन केलेलं आहे. कृष्णाने आपल्याला माहिती आहे कौरव पांडवांना मदत केलेली आहे, कौरव पांडवांचा नाश झालेला आहे. आता इथे कौरव पांडवांचा नाश झालेला आहे, नंतर त्यांनी वर्णन केलेलं आहे की आता ते मी काल वर्णन केलंय की धृतराष्ट्र राहत असतो आणि पुढे कसं होतं त्या आत्महत्या प्रवासाना, त्यांचं सर्व पितर मुलांचं दर्शन द्यायला सांगतात, व्यास जगदंबेची उपासना करतात, जगदंबा त्यांना आकाशातून बोलवून त्यांचं सगळं दर्शन देते आणि हे सगळे परत येतात. इथे वर्णन केलं आहे. आता कृष्णाला आपल्याला माहिती आहे की मुलांची हे करून शापाचं निमित्त करून, कारण यादवांचा जर नाश केला नाही तर यादव इथे धुमाकूळ घालतील आणि म्हणून त्यांचा नाश केल्यावरच स्वधामाला येईल असं कृष्णाने ब्रह्माला आणि नारदांना सांगितलेलं आहे.
आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलंय, मुलांचं निमित्त करून, आपल्याला माहिती आहे साम गरोदर बाईचं हे घेतो आणि ते ऋषी त्याला तुझ्या पोटी मुसळ येईल म्हणून सांगतात. ते मुसळ ते नाही सोडल्यानंतर सापडतं, त्या मुसळाचा ते नाश करतात. पण पुढचं जे कसू असतं, त्या मुसळ सुद्धा माहिती असेल तर कसू म्हणजे शब्द काय कळेल. हे मुसळ हे लाकडी असतो आणि त्याला पुढे लोखंडाचा एक गोल असतो, त्याला कसू म्हणतात, कळलं की नाही. त्याचे तुकडे करून ते समुद्रात टाकले जातात. आता ह्याची पूर्वीच्या काळी आपल्या लहानपणापर्यंत याचं वर्णन करायची गरज नव्हती, मुसळ म्हणजे काय. पण आता आम्हाला फक्त मुसळधार पाऊस पडतो एवढंच मुसळ शब्द माहिती आहे. बाकी मुसळ, पण हा मुसळधार पाऊस, हा मुसळ शब्दाला आला कुठून शब्द, ह्याचं ज्ञान नसतं, कळले की नाही. म्हणून या मुसळ शब्दाचं सुद्धा विश्लेषण करावं लागतं, कारण माहिती असावं, कळले की नाही. आणि आता त्या मुसळाचे तुकडे करून समुद्रात फेकले जातात, वर्णन केलंय. आणि इथे काय होतं, पर्वणीचं निमित्त करून सगळे प्रवास क्षेत्राला आलेले आहे. तिथे वर्णन केलेलं आहे मुसळांच्या तुकड्याचं कादैबाच्यावर लाटांबरोबर कडेवरून त्यातून गवत उगवलेलं आहे. वारुणी नावाचं द्रव्य त्यांनी प्राशन केलेलं आहे आणि त्याचा उन्माद होऊन त्यांनी काय केलेलं आहे, ते गवत ओढूनच त्यांनी एकमेकांना मारलेलं आहे सगळ्या यादवकुळांचा. आता इथे पुन्हा वसुदेव, काही निवडकी आणि कृष्ण पत्नी सगळ्या द्वारकेत आहेत असं वर्णन केलेलं आहे. आणि आता इथे कृष्ण बलराम ही ध्यानयोगाने काय होतं, प्राणाचे हे करतो. आता मात्र आपण जे भागवतात बघतो तिथे कृष्णाचा रथ वरती गेला, मग कृष्णही निघून गेला, सगळ्या देवांनी विमानाची गर्दी केली होती आणि त्या कृष्णाचं निर्गमन बघायला उभे होते, असं वर्णन आपण भागवतात वाचतो. पण देवी भागवतात मात्र असं वर्णन केलेलं आहे. बाकी तो व्याधाचा बाण लागला वगैरे वर्णन केलेलं आहे, पण कृष्ण मरण पावला असं वर्णन आहे. आता इथे वर्णन केलेलं आहे की मरण पावलेला आहे. अर्जुन द्वारकेत आलेला आहे, तर त्याला हे कळता येतो तिथे येतोय आणि त्याने कृष्णाच्या देहाला अग्नी दिला असं या भागवतात वर्णन आलेलं आहे. आणि नंतर तो काय करतोय, द्वारकेत जातोय आणि द्वारकेत वसुदेवाला जेव्हा हे कळतं कृष्ण गेलेला, तेव्हा तोही योग साधनेने आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतो असं वर्णन आहे. आणि नंतर या ज्या कृष्ण पत्नी आहेत त्यांना इथे तो प्रवास म्हणजे अग्निदेच्या पूर्वी प्रवास क्षेत्री घेऊन आलेला आहे आणि या कृष्ण पत्नीने सुद्धा सगळ्यांनी अग्नीत प्रवेश केलेला आहे असं वर्णन आलेलं आहे. आणि आता जे काही कृष्णाचे नातू आहेत त्याच्यामध्ये अनिरुद्धाचं वर्णन आलेलं आहे, तर वगैरे त्यांना घेऊन काय आहे, अर्जुन कुठे चाललेला आहे, इंद्रप्रस्थाला चाललेला आहे. तिथे वर्णन केलेलं आहे की चोराने त्याच्यावर हल्ला केला पण तो त्याचा प्रतिसाद करू शकला नाही. नंतर तो इंद्रप्रस्थात गेला तेव्हा युधिष्ठिर काळजीत वर्णन केलेलं आहे. पुन्हा काही युधिष्ठिराला दुश्चिन्ह होत आहे. इथे पुन्हा डोळा लावणं, पाऊस पुरण पावणं, दारातून कोल्हे जाणं, अशा तऱ्हेचं वर्णन केलेलं आहे. हे सगळे तेव्हा त्याला वाटतं नेमकं घडलंय तरी काय. आणि युधिष्ठिराच्या धर्मराजाच्या मनातच येतं की कृष्ण स्वधामाला तर गेला नसेल ना, आणि अर्जुन का बरं अजून परत आला नाही. आणि एवढ्यातच त्याला अर्जुन येताना दिसतो. अर्जुन म्लान वदन आहे. तेव्हा धर्मराज त्याला विचारतो, अरे तुझा कोणी काही अपमान केला का, काय झालं की तू इतका म्लान वदन काय आहेस. तेव्हा अर्जुन सांगतो, वाटेत माझ्याने मी त्यांचा प्रतिकार करू शकलो नाही. जोपर्यंत माझ्याबरोबर कृष्ण होता तोपर्यंत माझा पराजय कधीच झालेला नाही. आणि हे सांगताना अर्जुनाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि तेव्हा युधिष्ठिराला उच्चारलेले शब्द कळतातच, पण तरीही तो विचारतो. आणि तेव्हा तो सांगतो की कृष्ण स्वधामाला गेला, कृष्ण शांत झाला. तेव्हा युधिष्ठिर विचार करतो की आता कृष्ण निघून गेला, पाठीराखा गेला, आता आपण कधी राहून काय करायचं आहे. आणि म्हणून तेही म्हणजे त्याचं युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे सगळेजण आणि द्रौपदी हिमालयात निघून जातात. जाण्यापूर्वी धर्मराज हा परीक्षित जो त्याचा नातू, उत्तरेचा पुत्र, त्याला तेव्हा 36 वर्षाचा आहे. परीक्षित राजा राज्यावर बसला तेव्हा तो 36 म्हणजे असा उल्लेख केला आहे, 36 वर्षाचा आपला नातू, त्याला त्याने राज्यावर बसवलं आणि ते हिमालयात निघून गेले आणि पुढे ते काळाच्या ओघात शांत झाले. अशा तऱ्हेचं वर्णन आलेलं आहे. आणि अतिशय पुन्हा हे जे आहे, पांडव गेल्यानंतर 36 वर्षांनी कृष्ण स्वधामाला गेलेला आहे. म्हणजे कृष्ण गेल्यानंतर 36 वर्षांनी म्हणजे पुन्हा
आकड्याचं महत्व त्यातलं आहे. काय कृष्ण शांत झाल्यानंतर म्हणजे की किती काळ मध्ये गेला, किती काळ त्यांना पुढची मॅनेजमेंट करण्यासाठी लागली. सगळं एका तासात होणारी गोष्ट नाही. आणि अर्जुनाने या सगळ्यांना द्वारकेतून आणल्यानंतर द्वारका पाण्यात बुडाली अशा तऱ्हेचा उल्लेख येतो. आणि इथेच आजचं कथानक संपतं. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. तत्सत श्री अंबार्पणमस्तु. जगदंब जगदंब जगदंब. उदयोस्तु उदयो.